हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. गाईज, MS-SET म्हणजेच महाराष्ट्र सेट या एक्झाममधील DI म्हणजेच डाटा इंटरप्रिटेशन आणि मॅथमॅटिक्स संदर्भात जे पण आत्तापर्यंत प्रश्न आलेले आहेत ते सर्व प्रश्न या ठिकाणी आपण डिटेलमध्ये सोडवणार आहोत. म्हणजे MS-SET एक्झाम तुम्ही देणार असाल तर त्यामधील अतिशय महत्त्वाचा पॉईंट आणि एक किचकट पॉईंट तो म्हणजे DI आणि मॅथचे क्वेश्चन हे अनेक विद्यार्थ्यांना प्रॉपरली सोडवता येत नाही आणि एक्झामिनेशनमध्ये याच दोन टॉपिकमध्ये विद्यार्थ्यांचे मार्क कमी होतात. जर आपण MS-SETचा विचार केला तर MS-SET एक्झाममध्ये DI आणि मॅथचे क्वेश्चन हे खूप इझी असतात. फक्त ते प्रॉपर वेने आपण समजून घेतले पाहिजे. ते कशा पद्धतीने सोडवायचे हे जर आपण एकदा समजून घेतलं तर MS-SET एक्झाममध्ये या दोन्ही टॉपिकमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे मार्क मिळवू शकता. आजच्या लेसनमध्ये MS-SET एक्झामला जे पण DI येऊन गेलेले आहेत ते सर्व आपण पाहणार आहोत. जसे की पाय चार्ट असेल, टेबल असेल किंवा बार संदर्भात ग्राफ असेल. हे सर्व ग्राफ, चार्ट आणि टेबल या ठिकाणी आपण पूर्णपणे व्यवस्थितपणे एक्सप्लेन करणार आहोत. प्रॉपर वेने तुम्हाला सर्व क्वेश्चनचं आन्सर काय येतंय, कशा पद्धतीने येतंय ते सांगणार आहे. ठीक आहे. जे विद्यार्थी MS-SET एक्झाम देणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी आजचं लेसन हे अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. कारण आज आपण न्यू सिलेबस जो इंट्रोड्यूस केला त्या सिलेबसच्या क्वेश्चन पेपरपासून 2024चा जो क्वेश्चन पेपर आहे तिथपर्यंत सर्व DI आणि मॅथचे प्रॉब्लेम या ठिकाणी आपण एक्सप्लेन करणार आहोत. ठीक आहे. फ्युचरमध्ये MS-SET एक्झाम द्यायचं असेल तर आजचं लेसन डेफिनेटली प्रॉपर वेने कव्हर करा. सर्व प्रॉब्लेम प्रॉपर वेने समजून घ्या. एक्झामिनेशनमध्ये 100% या लेसनचा तुम्हाला फायदा होईल. ठीक आहे. आणि जर तुम्हाला 2019 पासून ते 2024 पर्यंत सर्व प्रिव्हियस इयरचे पेपर विथ डिटेल सोल्युशन हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्ही चेक करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्वांच्या लिंक मी दिलेल्या आहेत. त्या लिंक मार्फत तुम्ही सर्व क्वेश्चन पेपर फ्रीमध्ये कव्हर करू शकता. पूर्णपणे एक्सप्लेनेशन सहित त्याचे व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवर अपडेट केलेले आहेत. एकदा प्रिव्हियस इयरचे पेपर सोडून जाच, कारण प्रिव्हियस इयरचे पेपर हे एक्झामिनेशनसाठी खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात. आज आपण प्रिव्हियस इयरच्याच पेपरमधले फक्त मॅथ आणि DIचे प्रॉब्लेम या ठिकाणी प्रॉपरली समजून घेणार आहोत. सिंपल. 2019 पासून ते 2024 पर्यंत. 2019च्या आधीचे प्रॉब्लेम वगैरे सोडवण्याची गरज नाही आहे, कारण तो ओल्ड सिलेबस होता. 2019ला नवीन सिलेबस त्यांनी इंट्रोड्यूस केला, तो आत्ता पण ॲप्लिकेबल आहे. सिंपल. तर आपण डायरेक्टली फक्त प्रॉब्लेम आहेत ते सोडवायला सुरू करूया. ठीक आहे. तर हे पहा काय म्हणलंय ते समजून घ्या. If 6 men or 8 children complete one task in 24 days. ठीक आहे. म्हणजे एक काम आहे XYZ, ते काम जर 8 माणसांनी केले म्हणजेच कोणी पुरुषांनी जर केले तर ते काम 24 दिवसात कंप्लीट होते. किंवा ठीक आहे, काय म्हणले त्यांनी, तेच काम जर तरुण पिढीतल्या 8 कोणी मुलांनी केले तरी पण 24 दिवसातच होते. म्हणजे एक पर्टिक्युलर काम आहे ते माणसांनी केले, पुरुषांनी केले तर 6 दिवसातच होत आहे. आणि जर मुलांनी केले छोट्या छोट्या तर त्या कामाला 8 चिल्ड्रन लागत आहे. सिंपल ना. म्हणजे पहा, इथं माणसं आहेत, पुरुष आहेत, मोठे असतील, 6 माणसंच ते काम करतायत. पण तेच काम जर मुलांना करायचं झालं तर 8 मुलांना ते काम करावं लागतंय त्याच दिवसांमध्ये कंप्लीट करायचं असेल तर. सिंपल ना. जर म्हणतो ना आपण की ताकद कमी झाली तर क्वांटिटी वाढवावी लागणार आहे. 6 पुरुषांनी ते काम 24 दिवसात केलं, पण तेच काम मुलांना करायचं म्हणलं तर क्वांटिटी वाढवावी लागते. 2 मुलं एक्स्ट्रा लागतात त्यांना 24 दिवसामध्ये काम करण्यासाठी. पुढे काय पहा. देन हाऊ मेनी डेज विल रिक्वायर्ड टू कम्प्लीट द टास्क फॉर 7 men and 12 children. म्हणजे ट्विस्ट आहे पहा क्वेश्चनमध्ये. त्यांनी काय म्हणलं, जर तेच काम 7 पुरुष प्लस 12 चिल्ड्रन म्हणजेच कोण, मुलं, हे एकत्र येऊन करत असतील किती दिवसात ते काम कंप्लीट होईल ते विचारलंय. पहा, सेपरेट म्हणजे मुलांनी सेपरेट आणि पुरुषांनी सेपरेट जर काम केलं तर त्याला 24 दिवस लागत आहेत. तेच पर्टिक्युलर काम हे एकत्र येऊन केलं कोणी, पुरुषांनी आणि मुलांनी, मग एकत्र किती आले, 7 पुरुष एकत्र आले, त्यांच्यासोबत 12 मुलं एकत्र आले. यांनी जर एकत्र येऊन ते काम केलं तर ते काम किती दिवसात होईल ते विचारलंय. पहिल्यांदा जी इन्फॉर्मेशन दिली ती सेपरेट दिलेली, दुसऱ्यांदा जे विचारलंय ते एकत्र मिळून विचारलंय. कारण का माहिती का, या ठिकाणी ऑर शब्द दिलाय आणि या ठिकाणी अँड दिलाय. यामुळे फक्त क्वेश्चनमध्ये ट्विस्ट वाढला. बाकी क्वेश्चन सोपा होता.
इथं किंवा असं म्हणलंय आणि इथं काय म्हणलंय आणि म्हणलंय. किंवा आणि म्हणजे फरक असतो, बरोबर ना. म्हणून क्वेश्चन बारकाईने वाचायचा असतो. हे जर वाचण्यात चुकले तर गफलत झाली. सिंपल. आता त्यांच्या पद्धतीने आपण काय करू, माणसांचं पुरुषांमध्ये मुलांचं पुरुषांमध्ये किंवा पुरुषांचं मुलांमध्ये कन्व्हर्जन आपल्याला करावं लागेल, तरच आपल्याला क्वेश्चन सोडवता येईल. मग या ठिकाणी त्यांनी काय म्हणलंय 6 आणि 8. 6 कोण, आपण या ठिकाणी मेन कन्सिडर करू, ठीक आहे. 6 मेन आहे आणि 8 काय, चिल्ड्रन. 8 चिल्ड्रन हे सेम आहेत पहा. म्हणजे जे काम 6 मेल करू शकतात तेच काम 8 चिल्ड्रन करतायत, असं अर्थ दिले ना 24 दिवसामध्ये. जे काम 6 मेल करू शकतात तेवढंच काम 8 चिल्ड्रन 24 दिवसामध्ये करतायत. म्हणजे 6 मेल इज इक्वल टू 8 चिल्ड्रन असं वेटेज होऊ शकतं. करेक्ट आहे, काही चुकीचं नाहीये. तर आपल्याला काढायचं आहे की 12 चिल्ड्रन इज इक्वल टू किती मेल. मग 12 चिल्ड्रन इज इक्वल टू हाऊ मेनी मेल्स, ठीक आहे. म्हणजे त्यांचं वेटेज आपल्याला काढायचं आहे की 12 चिल्ड्रनचं काम हे किती पुरुष एकत्र येऊन करू शकतात. सिंपल आहे, जसं मांडलंय तसं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं. 12 चिल्ड्रन इंटू 6 मेल डिवायडेड बाय 8 चिल्ड्रन. सिंपल ना. मग आता आपण याचं कॅल्क्युलेशन केलं तर 12 72 होतात, बरोबर ना. 72 भागिले 8, मग 8 9 72. मग या ठिकाणी 9 आन्सर येईल, ठीक आहे. कॅल्क्युलेशनचं 12 गुणिले 6 भागिले 8चं किती येईल, 9. म्हणजेच 12 चिल्ड्रन इज इक्वल टू 9 मेल. हे आपल्याला कळलं. 12 चिल्ड्रन इज इक्वल टू काय होत आहेत, 9 मेल होत आहेत. सिंपल. हे आपण काढलं. आता याच्याच बेसवर आपल्याला आन्सर काढायचं. सोपं आहे, अवघड नाही काही. थोडंसं कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन आहे कारण अँड आणि ऑर टाकला इथं, ठीक आहे. यामुळे थोडंसं ट्विस्ट आलाय, बाकी काही नाही आहे. आता 12 चिल्ड्रन इज इक्वल टू 9 मेल होत आहेत, ते आपण इथं काढलं. याच्या बेसवर आपण आन्सर काढू शकतो. मग त्या ठिकाणी त्यांनी काय म्हणलं होतं की तेच काम 7 पुरुष आणि 12 मुले एकत्र येऊन केलं तर किती दिवसात होईल, मिळून केलं तर किती दिवसात होईल. पण 12 मुलांचा अर्थ काय, 9 मेल हे आपण काढलं. म्हणजेच काय, 7 पुरुष पहिले आणि आता 12 मुलांचा अर्थ आपण काढला 9 मेल. 7 + 9 किती झाले टोटल पुरुष, 7 आणि 9 टोटल 16. म्हणजे 16 पुरुष यांनी हे पर्टिक्युलर काम केलं तर ते किती दिवसात होईल आपल्याला काढायचं. सिंपल आहे, काहीच अवघड नाही. 6 जे मेल होते किंवा म्हणू शकतो जे पुरुष होते ते किती दिवसात काम करत होते, 24 दिवसात. तर 16 पुरुष ते काम किती दिवसात करतील आपल्याला काढायचं, वेगळं काही नाही करायचं आहे. तर हे पहा, 6 पुरुष ते काम 24 दिवसात करत होते, तर 16 पुरुष ते काम किती दिवसात करतील. मग याचं जर कॅल्क्युलेशन करून घेतलं तर 9 येईल. म्हणजेच ते काम हे 9 दिवसात कंप्लीट होईल. सिंपल, अवघड असं नाही आहे, थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. या आधी आणि यानंतर असा क्वेश्चन विचारला नाही आहे, ठीक आहे. सो डोंट वरी. तर याचा ऑप्शन काय येईल, बी हे करेक्ट येईल, कारण या ठिकाणी 9 येतं. 9 दिवसात ते काम कंप्लीट होईल. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 25. काय म्हणले ते पहा. मराठीत वाचू, सोपं जाईल. जसं वाटेल तसं तुम्ही वाचू शकता. एका समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 128 सेमी वर्ग आहे व त्याची उंची संबंधित पायापेक्षा दुप्पट आहे, ठीक आहे. त्याची उंची काय, संबंधित पायापेक्षा दुप्पट. तर त्याच्या पायाची लांबी किती हे आपल्याला काढायचं आहे. तर या ठिकाणी समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळाचा जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला यूज करायचा. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ याचा फॉर्म्युला काय, पाया गुणिले उंची, बरोबर ना. म्हणजे समांतरभुज चौरसाचे क्षेत्रफळ असं आपण दिलं तर त्याचा फॉर्म्युला काय, पाया गुणिले उंची. या ठिकाणी समांतरभुज चौरस क्षेत्रफळ किती दिलेलं आहे, 128, बरोबर. या ठिकाणी पाया आपण काय म्हणू, x मानू, ठीक आहे. पाया आपण x मानू गुणिले उंची आपण काय म्हणणार इथं म्हणले पहा, संबंधित त्याची उंची संबंधित पायापेक्षा दुप्पट आहे. मग पाया जर x मानला तर उंची काय होईल, त्याच्या दुप्पट आहे, म्हणजेच 2x होईल. सिंपल इथं म्हणले पहा, त्याची उंची संबंधित पायापेक्षा दुप्पट आहे. पाया आपण x मानला तर उंची काय होणार, 2x होणार. इतकं तर कळालं. आता थोडंसं पुढे येऊया. 128 गुणिले इथे काय, x गुणिले 2x, याचं काय होईल, 2x², बरोबर ना. 2x² होईल, कारण 2x गुणिले x त्याचा अर्थ काय होतो, 2x². आता त्याचं आपण कॅल्क्युलेशन करून घेतलं, x² इज इक्वल टू 128 भागिले
2 तर काय येईल 64. ठीक आहे, म्हणजेच काय एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 64. मग आता स्क्वेअर रूट जर याचा काढला आपण तर 8 8 64 होतात, म्हणजे काय येईल 8 आन्सर येईल. ऑप्शन नंबर डी हा करेक्ट येईल. फक्त फॉर्म्युल्याच्या बेसवर होतं, वेगळं काहीच नाही. म्हणजे स्क्वेअर रूट काढला एक्स स्क्वेअर होता ना, त्या स्क्वेअर रूट जर काढला तर 8 8 64, म्हणजे ऑप्शन काय आपला डी हा करेक्ट आहे. ठीक आहे, ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणलंय ते पहा. एका परीक्षेबाबतचा अहवाल पुढील दिलेला आहे. ठीक आहे, काय म्हणलंय इथं टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट अपेअर्ड, म्हणजे इथंच काय एकूण परीक्षेला बसलेले उमेदवार किती आहेत 1000. नंतर पुरुष उमेदवार किती आहेत, पुरुष उमेदवार त्यापैकी 550. लक्षात घ्या टोटल किती येतं 1000, त्यामध्ये मेल किती येतं, मेल आहे 550. पुढे पास झालेले उमेदवार, पास किती आहे, पास आहेत 700. तर विचारलंय पास झालेल्या पुरुष उमेदवारांची संख्या या यादीमध्ये किती असेल. ठीक आहे, म्हणजे ॲव्हरेज किती असेल ते विचारलंय पास झालेले पुरुष उमेदवार. सिंपल पॉईंट आहे, अवघड असं नाही आहे. टोटल किती होते हो, टोटल 1000 होते. त्यापैकी पास झालेले किती येतं इथे दिले पहा, पास झालेले किती 700. 1000 पैकी जर पास झालेले म्हणजे 700 मायनस केले उरतात किती 300, म्हणजे 300 फेल आहे. एवढं तर क्लिअर झालं आपलं. टोटल 1000 उमेदवार बसले होते, त्यापैकी 700 पास आहेत. ते मेल असतील फिमेल असतील माहीत नाही, पण 700 पास आहेत. म्हणजेच काय 300 हे नापास आहेत. इतकं तर कन्फर्म. आता 300 नापास आहेत आपण असं कन्सिडर केलं, आणि त्यांनी काय विचारलंय पास झालेल्या पुरुषांची संख्या किती. मग या ठिकाणी 550 टोटल पुरुष आहेत पहा, 550 किती टोटल मेल आहेत. जर आपण असं अज्युम केलं हे 300 फेल आहेत नाही, टोटल 300 फेल आहेत ते सगळेच पुरुष आहेत असं आपण अज्युम करू. 550 पैकी 300 जर मायनस केले उरतात किती 250. मग 250 पुरुष हे मिनिमम कमीत कमी पास तर असणार आहे ना, 100% असणार आहे. कारण 550 पैकी समज आपण अज्युम केलं की 300 जे फेल आहेत ना टोटल 300, कारण 1000 बसले होते, टोटल 700 पास आहेत, म्हणजेच काय 300 फेल आहेत. आणि पुरुष किती आहेत 550. मग 550 पैकी समज सगळेच पुरुष फेल झालेत 300 चे 300, तर 250 100% पास असणार आहेत पुरुष. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला कळतंय की पुरुष जे पास आहेत ना ते 250च्या पुढे ते 550 मध्ये असणार आहे. 550च्या पुढे नसणारे पास झालेल्या पुरुषांची संख्या. का माहिती का, कारण 550च टोटल पुरुष आहेत, मग 550च्या पुढे कसे पास असणार ना. कळाला पॉईंट. टोटल उमेदवार पुरुष किती आहेत 550. हे पहा टोटल 550 पुरुष आहेत, मग 550 पेक्षा जास्त पुरुष पास होऊ शकतात का, होऊ शकत नाही, म्हणून हे आन्सर येणार नाही. इथे विचारले पास झालेल्या पुरुषांची संख्या 700 ते 1000 पुरुष कसं काय होतील, तेवढे पुरुषच नाहीत. हे पण सोडून द्या. 100 ते 250 पॉसिबल नाही, कारण मिनिमम 250 ते 100% पास होणार आहेत, म्हणून आपला आन्सर ही येणार आहे ऑप्शन बी. कळालं नसेल व्हिडिओ बॅकला घ्या आणि पुन्हा पहा, डेफिनेटली समजून जाईल. अवघड असं नाही आहे, सोपं आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी ऑप्शन नंबर बी आपला करेक्ट आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 32 काय म्हणते ते पहा. इथं तुम्हाला स्टेट दिलेत वेगवेगळ्या. ठीक आहे, इथं टोटल नंबर ऑफ मेल अँड फिमेल एम्प्लॉई, म्हणजे टोटल मेल आणि फिमेल किती त्यांची टोटल दिलेली. त्यानंतर रेशो दिलाय, कसा रेशो दिलाय ते समजून घ्या. मेल टू फिमेल आहे, म्हणजेच काय पहिलं हे मेल असणार नंतर फिमेल असणार आहेत. इथं मेल फिमेल असा रेशो आहे, मेल टू फिमेल रेशो आहे. नंतर पर्सेंटेज ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट अमॉंग दी टोटल एम्प्लॉई, म्हणजे टोटल एम्प्लॉईपैकी किती एम्प्लॉई हे पोस्ट ग्रॅज्युएट झालेले आहेत त्याचे पण पर्सेंटेज या ठिकाणी दिलेले आहेत. हा डाटा दिलाय, त्याच्या बेसवर आपल्याला आन्सर शोधायचं. क्वेश्चन नंबर 32 काय म्हणते पहा. फाइंड द नंबर ऑफ मेल एम्प्लॉई इन स्टेट डी. स्टेट डी मध्ये मेल एम्प्लॉई किती, म्हणजे डी या राज्यामध्ये पुरुष नोकरदारांची संख्या काढा असं म्हणलंय. अहो इझिली काढू आपण, बरोबर ना. डी हे स्टेट कुठे इथे पहा. या ठिकाणी टोटल संख्या किती पुरुष आणि स्त्रियांची 40,000, बरोबर ना. त्यांचा रेशो काय दिलाय 14 आणि 6. मग 14 + 6 जर टोटल केली तर किती येईल 20, म्हणजे 20 या रेशोची फिगर दिलेली 40,000. तुम्हाला विचारलंय पुरुषांची संख्या किती. पुरुष नोकरदारांचे स्त्री नोकरदारांशी गुणोत्तर, म्हणजे हे 14 पुरुषांचे असणार आणि स्त्रीचे 6 असणार. इथे पण 5 पुरुषांचे 5 स्त्रीचे, इथे 8 पुरुषांचे 7 स्त्रीचे असा रेशो आहे, बरोबर ना. मग या ठिकाणी पुरुषांचं किती आहे, पुरुषांचं किती 14 आहे.
मग गुणिले किती करणार 14 करणार, कारण पुरुषांची संख्या आपल्याला काढायला लावलेली क्वेश्चनमध्ये. रिपीट करतो क्वेश्चन पहा. इथे काय म्हणले, डी या राज्यामध्ये पुरुष नोकरदारांची संख्या किती हे काढायचं आहे, बरोबर ना. तर टोटल आपण काय केलं, पहिल्यांदी एम्प्लॉय किती आहे 40,000 लिहिले. त्यानंतर टोटल जर त्यांचा रेशो काढला 14 + 6 किती झाला 20 रेशो झाला पुरुष आणि स्त्रियांचं मिळून, कारण हे टोटल पुरुष आणि स्त्री आहेत 40,000. मग त्यांचा रेशो पण काय होईल, पुरुष आणि स्त्री मिळून 20 होईल. 14 + 6 20 झाले. फक्त पुरुष काढायचे आपल्याला, म्हणून गुणिले काय केले, फक्त 14 घेतले. आता जर हे कॅल्क्युलेट केले तर इझी वेने आपला आन्सर येऊन जाईल. समज आपण कॅल्क्युलेशन करून टाकूया. 0 गेला 0 गेला, इथं आला 1, इथे आले 7, बरं ना, इथे आले 7. मग 7 चोक 28, आपलं 28,000 हे आन्सर यायला हवं. चेक करूया. येस, क्वेश्चन नंबर 32 ऑप्शन नंबर सी करेक्ट आहे, 28,000. ठीक आहे, सोपा क्वेश्चन आहे. आय होप कळाला असेल, नसेल कळाला व्हिडिओ बॅकला घ्या, पुन्हा पहा, समजून जाईल. नेक्स्ट क्वेश्चन 33 नंबरचा क्वेश्चन. फाइंड दी नंबर ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट फिमेल एम्प्लॉय इन स्टेट बी. म्हणजे स्टेट बी मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट फिमेल किती आहेत हे तुम्हाला ओळखायचं आहे. त्यासाठी आपला जो चार्ट आहे तो पाहूया. या ठिकाणी स्टेट बी पाहिजे पहिल्यांदा, स्टेट बी या ठिकाणी, बरोबर ना. स्टेट बी मध्ये टोटल नंबर ऑफ फिमेल आणि मेल हे जे एम्प्लॉय आहेत ते 30,000 आहेत. त्यामध्ये म्हणले पहा, पर्सेंटेज ऑफ पोस्ट ग्रॅज्युएटेड अमॉंग दी टोटल एम्प्लॉई. म्हणजे 30,000 टोटल एम्प्लॉय आहेत, त्यापैकी 50%, कारण का पर्सेंटेज म्हणलंय, 50% एम्प्लॉय काय आहेत, पोस्ट ग्रॅज्युएशन आहेत. सिंपल ना. म्हणजे 30,000 यापैकी 50% म्हणजेच किती 15,000, बरोबर ना. हे 15,000 कसे आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट झालेले आहेत. आता तुम्हाला काय म्हणलंय ते पाहूया. तर क्वेश्चनमध्ये म्हणलंय की यामध्ये फिमेल एम्प्लॉई किती आहेत ते ओळखायचं आहे. आपण पोस्ट ग्रॅज्युएशनवाले काढले 50% आहेत. आता फिमेल एम्प्लॉई स्टेट बी मध्ये किती ते पाहिजे आहे. मग हे पहा, स्टेट बीचे मेल आणि फिमेल हे 15,000 आहेत जे पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले आहेत. या 15,000चा रेशो आपल्याला माहिती आहे, काय दिलाय 8 आणि 7. मग 8 आणि 7 किती, 7 2 14 आणि 15 भागिले 15 येईल. आणि गुणिले किती येईल, आपल्याला फिमेल काढायचे आहेत. ठीक आहे, या ठिकाणी 8 म्हणजे मेल आणि 7 म्हणजे फिमेल, गुणिले करणार 7. आता या ठिकाणी 15 गेले 1 राहिला. 1,000 गुणिले 7 किती आले 7,000. सिंपल ना. फक्त भागाकार गुणाकार केलाय, एकदम इझी वेने आपण आन्सर काढलाय. 7,000 या फिमेल एम्प्लॉय आहेत ज्या की पोस्ट ग्रॅज्युएट झालेले आहेत. तर ऑप्शन नंबर डी आपल्या या ठिकाणी करेक्ट आहे. सिंपल क्वेश्चन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 34 आणि 35 हे दोन्ही क्वेश्चन या पाय डायग्रामवर डिपेंड आहे. पाय डायग्राममध्ये काय म्हणलंय ते समजून घ्या. या ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी त्यांनी म्हणले प्रिंटिंग कॉस्ट हा ए मुद्दा आहे. ठीक आहे, ए पा कुठे ए, याला काय म्हणले प्रिंटिंग कॉस्ट. बी काय आहे, बी म्हणजे कॉस्ट ऑफ पेपर आहे, बी इथे पा. त्यानंतर रॉयल्टी किती आहे, रॉयल्टी सी आहे, सी इथे पा 15% रॉयल्टी. नंतर ॲडव्हर्टायझिंग चार्जेस त्याला आपण डी म्हणले पा, डी इथे 20% ॲडव्हर्टाइजमेंट चार्जेस आहे. आणि ऑर्डर किती आहे एक्स. आता पाय चार्ट जो आहे त्या पाय चार्टचं जी डिग्री असते ती 360 असते, ते सोडून द्या. पण या ठिकाणी पर्सेंटेज टोटल किती असतात हे तुम्हाला माहिती आहे. टोटल मॅक्झिमम असतात 100%, बरोबर. आता या ठिकाणी 20 दिलेत पहा, हे 20 आपण फॉर एक्झाम्पल इथे लिहू. त्याच्या आधी किती दिलेत 35 दिलेत याचे. ठीक आहे, हे 35 इथे घेऊ. त्यानंतर किती दिलेत 15, हे 15 इथे घेऊ. त्यानंतर किती दिलेत 20, हे 20 इथे घेऊ. या सर्वांची जर आपण टोटल केली तर किती होती, तर 35 आणि 15 50, 50 आणि 20 आणि 40 म्हणजे किती झाली 90 झाली, बरोबर. तर 100% मॅक्झिमम असतात. या सर्वांची मिळून टोटल होती 90. म्हणजेच या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू किती असणार आहे 10%. हे आपण काढलं. आता फक्त एक्सची व्हॅल्यू आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केली, किती होऊ शकते ते आपण या ठिकाणी लिहिलेली आहे. आता याच्याच बेसवर जे क्वेश्चन दिलेले आहेत 34 आणि 35 नंबरचे क्वेश्चन ते आपल्याला सोडवायचे आहेत. तर 34 नंबरचे क्वेश्चन काय म्हणते समजून घ्या. इफ द कॉस्ट ऑफ पेपर इज 16,000 देन फाइंड द अमाऊंट ऑफ अदर चार्जेस. म्हणजे जो कागदाचा खर्च आहे तो 16,000 रुपये, तर जो अन्य खर्च आहे तो किती असेल ते आपल्याला काढायचं आहे. लक्षात घ्या, कॉस्ट ऑफ पेपर 16,000 रुपये त्यांनी दिलेत.
तर ऑदर चार्जेस किती असतील हे आपल्याला काढायचं आहे. त्यासाठी आपल्याला पुन्हा डायग्राम पाहावा लागेल. आता या ठिकाणी कॉस्ट ऑफ पेपर कुठे पहा, हा ऑप्शन बी वाला कॉस्ट ऑफ पेपर आहे. म्हणजेच 20% पहा कॉस्ट ऑफ पेपर काय इथे बी दिले ना, इथे पण बी आहे. कॉस्ट ऑफ पेपर किती आहे 16,000 असा आता त्यांनी दिलंय. म्हणजे 16,000 हे किती येतं 20% आहेत. मग याच्या बेसवर आपण 100%ची व्हॅल्यू काढू शकतो का? येस, डेफिनेटली काढू शकतो. हे पहा 16,000 ही व्हॅल्यू किती टक्क्यांची आहे 20%ची. मग याच्या बेसवर जर तुम्हाला म्हणलं की 100% म्हणजे किती, मग तुम्ही गुणिले करणार 100. ज्याची व्हॅल्यू दिलेली असते ते भागिले घेतो, ज्याची काढायची ती गुणिले घेतो. एवढं लक्षात ठेवायचं. ज्या गोष्टीची व्हॅल्यू असते त्याला भागिलेमध्ये घ्यायचं आणि ज्या गोष्टीची व्हॅल्यू काढायची त्याला गुणिलेमध्ये घ्यायचं. 100%ची आपल्याला व्हॅल्यू काढायची. तर या ठिकाणी 16,000 म्हणजे 20%, तर 100% किती होईल? सिंपली हा शून्य काढा, हा काढा. इथं बे का बे 16. ठीक आहे, इथं आले 800, इथं उरले 2 शून्य म्हणजे किती आले 80,000. मग 100%ची व्हॅल्यू किती आली 80,000. आता पुन्हा एक्झाम्पलमध्ये काय म्हणलंय ते पाहूया. या ठिकाणी म्हणले पहा, इफ कॉस्ट ऑफ पेपर 16,000 देन फाइंड दी अमाऊंट ऑफ अदर चार्जेस. आता अदर चार्जेस व्हॅल्यू काढायची. त्यासाठी अदर चार्जेसचे पर्सेंटेज किती ते आपल्याला पाहावं लागतील. हे अदर चार्जेस म्हणजे ई पहा, अदर चार्जेसचा पॉईंट आपण काढले ते 10% अदर चार्जेसमध्ये आहेत. आता 80,000 म्हणजे 100%, तर 10% म्हणजे किती 80,000चे 100% आहेत ना, तर 10% म्हणजे 80,000चे 10% काढायचे. 80,000चे 10% किती येतात 8,000 येतात. अदर चार्जेसची व्हॅल्यू 8,000 येऊन जाईल. चेक करूया. येस, ऑप्शन नंबर सी हा करेक्ट आहे. सिंपल क्वेश्चन आहे पहा. आपण काय केलं 16,000 ही व्हॅल्यू कितीची दिलती 20%ची दिलती. मग त्याच्या बेसवर आपण 100%ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. आता 16,000 ही 20%ची व्हॅल्यू आहे. म्हणजे ज्याची दिली आहे त्याला भागिले घ्यायचं. 100%मध्ये आपली व्हॅल्यू काढून घ्यायची जेणेकरून आपल्याला बाकीचे पण प्रश्न सोडवता येतील. मग 100%ची व्हॅल्यू आपण काढली किती आली यानुसार 80,000 बरोबर. मग त्यांनी म्हणलं फाइंड दी अदर चार्जेसची व्हॅल्यू किती असेल. आता अदर चार्जेस किती येतं 10%. आता 100% म्हणजे 80,000 आहे. मग 100% म्हणजे 80,000, तर 80,000चे 10% जर काढले आपण तर किती येतील 8,000 येतील. सिंपल, म्हणून ऑप्शन नंबर सी करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन 35 नंबर. द टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स 10% ऑन दी रॉयल्टी अमाऊंट देन अमाऊंट ऑफ टॅक्स पेड इज. म्हणजे जर आपण TDS म्हणतो, ठीक आहे, हा जर 10% कट केला कशामार्फत रॉयल्टीच्या अमाऊंट मार्फत, तर टॅक्सची अमाऊंट किती असेल हे विचारलंय. अहो टॅक्सची अमाऊंट काढण्याआधी रॉयल्टीची अमाऊंट किती हे आपल्याला काढावं लागेल. रिपीट करतो, 100%ची व्हॅल्यू ही 80,000 आहे. ठीक आहे, आता रॉयल्टी आपण पाहूया एकदा किती टक्के. तर हे पहा रॉयल्टी म्हणजे काय सी वाला ऑप्शन. सी किती आहे 15%. सिंपल. आता 15% रॉयल्टी, 100%ची व्हॅल्यू किती आहे 80,000. मग 80,000चे तुम्हाला काय करायचं 15% काढायचे. जसं इथं 80,000चे 10% काढले 8,000 आले ते आपला आन्सर. इथं सेम तेच करायचं आहे. 80,000चे 15% काढले किती येतील 80,000चे जर 15% काढायचा प्रयत्न केला तर येतील आपले 12,000. सिंपल. म्हणजेच या ठिकाणी रॉयल्टीची अमाऊंट किती आली आहे 12,000. आता त्यांनी काय म्हणलंय एक्झाममध्ये पुन्हा पहा. त्यांनी काय म्हणलंय की रॉयल्टी जी आहे ना त्या रॉयल्टीवर 10% आम्ही टॅक्स कट करणार आहे. मग रॉयल्टीची अमाऊंट किती टोटल 12,000. 12,000वर 10% टॅक्स कट करायचा तर किती टॅक्स तो 1,200. मग त्यांनी टॅक्स पेड किती केला ते विचारलंय. 1,200 टॅक्स पेड केला. ऑप्शन नंबर ए हा करेक्ट आहे. सिंपल क्वेश्चन आहे, अवघड असं काहीच नाही आहे. तुम्ही शांत डोक्याने सोडवलं तर इझी वेने येऊन जाईल. रिपीट करल, टोटल अमाऊंट ही 80,000 आहे 100%ची. रॉयल्टी किती आहे त्यामध्ये 15%. मग 80,000चे 15% काढले किती आले 12,000. 12,000वर 10% रॉयल्टी पेड केली असं त्यांनी म्हणलंय. म्हणजेच ती टॅक्स अमाऊंट असणार आहे. मग 12,000च्या 10% काढले किती आले 12,000च्या 10% आले 1,200. आपला आन्सर नंबर ए. सिंपल. आय होप कळालं असेल. सोप्या वेळी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सिंपल क्वेश्चन आहे. त्यानंतर 23 नंबरचा क्वेश्चन. तर काय म्हणलंय ते पहा. द ॲव्हरेज वेट ऑफ 25 चिल्ड्रन सिटिंग इन ए बोट इज 22 kgs. द ॲव्हरेज वेट ऑफ 25 चिल्ड्रन अँड पेज इज 24 kgs. व्हॉट इज द वेट ऑफ द पेज इन kgs. म्हणजे त्यांनी काय म्हणलं एक नावाड आहे, ठीक आहे, जो जहाज चालवतो तो, तर त्याचं वजन किती असेल ते तुम्हाला ओळखायचं आहे नावाड्याचं. ठीक आहे,
जो जहाज चालवतो ना त्या नावाड्याचं वजन तुम्हाला काढायला लावलेलं आहे. आता या ठिकाणी काय म्हणलंय ते प्रॉपर वेनी समजून घेण्यासाठी आपल्याला क्वेश्चन प्रॉपर वेनी समजून घ्यावं लागलं. इथं लक्षात घ्या, इंग्लिशमधनं त्यांनी काय केलंय 1 2 3 4 फिगर दिलेले आहेत. इथं किती दिल्यात, मराठीतनं 3च दिल्यात. इथं सर्वांची म्हणलंय पहा, म्हणजे 25ला एकदा त्यांनी सर्वांची हा शब्द वापरला इथं मराठीतनं, आणि इथं फिगर दिली ती 25, कारण टोटल 25 होते, ती पुन्हा इथं 25 लिहिले. मराठीतनं ट्रान्सलेशन करताना सर्वांची शब्द वापरला, म्हणून थोडंसं या क्वेश्चनमध्ये ट्रिकी झालं. त्या चॅलेंज म्हणून त्यांनी ॲक्सेप्ट केलं नाही याला, पण चॅलेंज केलं अनेकांनी. ठीक आहे, क्वेश्चनला चॅलेंज ॲक्सेप्ट न करण्याचं कारण काय, मराठीतनं ते कन्सिडरच करत नाही. फायनल आन्सर की इंग्लिशमधनं क्वेश्चन पाहूनच येते. पहा बरं का, इथं 25 22 25 24 असे फिगर होते. इथं 22 25 आणि 24. ठीक आहे, आणि इथं 25 लिहिण्याऐवजी सर्वांचा शब्द वापरला होता, म्हणजे 25 लिहिण्याऐवजी ना त्याने सर्वांचा शब्द वापरला. बघा क्वेश्चन थोडासा मग कन्फ्युजन वाटलं विद्यार्थ्यांना. अनेकांनी मराठीतनं क्वेश्चन वाचला होता, त्यांचा आन्सरच लवकर आला नाही, कारण का सर्वांचा शब्द वापरला त्यामुळे. मग या क्वेश्चनला चॅलेंज केलं अनेकांनी, चॅलेंज त्यांनी ॲक्सेप्ट केलं नाही. का ॲक्सेप्ट नाही केलं, कारण त्यांचं म्हणणं आहे की मराठीतनं आम्ही फक्त तुम्हाला थोडंफार समजावं म्हणून देतोय, फायनल आम्ही मराठीला कन्सिडर करणारच नाहीये. आम्ही जे आन्सर की काढणार ते इंग्लिशमधनं प्रश्न पाहूनच काढणार, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून तुम्ही सोडवताना कधी पण प्रयत्न करा इंग्लिशमधनं क्वेश्चन वाचायचा, गरज पडली तरच मराठीतनं वाचा. जर एखाद्या वेळेस तुमचा आन्सर बरोबर आहे तरी देखील इंग्लिशमधनं क्वेश्चन वेगळा असेल तर तेच करेक्ट धरलं जाईल, मराठीतला कन्सिडर केलं जात नाही. ते फक्त एक सेकंडरी सप्लिमेंटरी लँग्वेज त्यांनी दिलेली आहे. ठीक आहे, आता क्वेश्चन सोडवायचं काय ते पाहूया. इथं म्हणलं वेट ऑफ चिल्ड्रन सिटिंग इन अ बोट 22 kgs हे ॲव्हरेज आहे. म्हणजेच काय, 25 चिल्ड्रनचं ॲव्हरेज वजन हे 22 किलो आहे. जर आपण आता असं केलं 25 गुणिले 22 तर टोटल त्या चिल्ड्रनचं वजन किती आहे त्या बोटमध्ये हे आपल्याला कळेल का नाही. मग आता 25 गुणिले 22 जर आपण केलं तर त्याचा आन्सर येईल 550. बरं ना, रिपीट करतो. त्यांनी काय म्हणलंय, चिल्ड्रनचं वजन किती बोटीमध्ये 25 हे ॲव्हरेज आहे, ॲव्हरेज 25, आणि टोटल किती सिटिंग आहे 22 चिल्ड्रन आहेत. मग एकाचं ॲव्हरेज 25 किलो वजन असेल तर 22 चिल्ड्रन आहेत, मग टोटल आपण वजन काढण्याचा प्रयत्न केला तर 550 येईल. टोटल वजन विद्यार्थ्यांचं 550 आहे. पुढे काय त्यांनी द ॲव्हरेज वेट ऑफ 25 चिल्ड्रन अँड पेट्स इज 24 kg. म्हणजे त्यांनी काय म्हणलं 25 चिल्ड्रन प्लस एक नावाडा म्हणजे किती झाले 26 जणांचं वजन मिळून आहे 24 किलो ॲव्हरेजचं. पुण्यांचा गुणाकार करू, 26 गुणिले 24 किती आलं, इथे 26 गुणिले 24 म्हणजे 624. बरं ना, म्हणजेच काय, या ठिकाणी आपण फक्त टोटल वेट किती आहे बोटमध्ये काढलं. आता हे 26 का झाले, कारण 25 चिल्ड्रन आणि एक नावाडा म्हणून 26 झाले. इथं 25च पकडले होते, सिंपल. आता 26 या ठिकाणी आपण कन्सिडर केले, त्यानुसार आपण पाहिलं की 624 वजन होत आहे टोटल. इथं 25 चिल्ड्रन फक्त कन्सिडर केले ते 550 वजन येत होतं. म्हणजेच काय, 25वर एक वाढवला, फक्त 26 केले, त्यामुळे ॲव्हरेज आपला चेंज झाला आणि टोटल वेट पण चेंज झालं, 624 झालं. मग आता आपण सिंपल 624 मायनस पहिलं जे वेट होतं 550, हे 550 मायनस केले 624 मधून, तर किती येतील, तर येतील 74. म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट आपला करेक्ट आहे. सिंपल क्वेश्चन आहे, थोडंसं लॉजिक प्लस मॅथ तुम्हाला या ठिकाणी यूज करायचं आहे, आन्सर येऊन जातं. नसेल कळाला व्हिडिओ बॅकला घ्या, पुन्हा पाठ डेफिनेटली समजून जाईल. 24 नंबरचा क्वेश्चन म्हणतोय काय समजून घ्या. मराठी पण आहे, इंग्लिश पण आहे, तुम्हाला जी लँग्वेज सोपी वाटेल अकॉर्डिंग टू क्वेश्चन त्या लँग्वेजचा वापर करून तुम्ही क्वेश्चन सोडवू शकता. रेकमेंड असेल इंग्लिश पहा, पण एखादा क्वेश्चन नसेल समजत तर मराठीतनं पाहू शकता. या ठिकाणी हा क्वेश्चन तुम्हाला समजून घेण्यासाठी सोपा वाटावा त्या अनुषंगाने आपण इंग्लिशमधनं न पाहता मराठीतनं पाहूया. काय म्हणले ते पहा. दयानंदने आपल्या शेताच्या 1/3 भागात ऊस, 1/4 भागात भुईमुग व उरलेल्या 25 एकरांत ज्वारी लावली, तर दयानंदचे एकूण किती एकर शेत आहे. म्हणजेच काय, दयानंदचं टोटल शेत किती आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. या ठिकाणी पॉईंट समजून घ्या. दयानंदने काय केलंय, पहिला जो 1/3 भाग आहे, ठीक आहे, 1/3 भाग त्या ठिकाणी काय लावलाय, ऊस लावलाय. त्यानंतर 1/4 भाग आहे, त्या ठिकाणी काय लावलाय, भुईमुग लावलेला आहे. आणि उरलेला 25 एकर त्यामध्ये काय आहे, ज्वारी लावलेली आहे. मग टोटल शेत किती हे काढण्यासाठी आपल्याला बेसिक काही मॅथमॅटिक्सचे फंक्शन वापरावे लागतील, त्यानुसार आपल्याला याचं बेसिक आन्सर काढता येईल.
ठीक आहे, 2020ला हा क्वेश्चन विचारलेला आहे. थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे, जास्त अवघड नाही, सोपा आहे. या ठिकाणी करायचं काय, सोपी साधी ट्रिक सांगतो. डायरेक्टली आन्सर काढण्याचा प्रयत्न केला आन्सर निघणार नाही, तुम्हाला ऑप्शनवरून आन्सर काढावं लागणार आहे. सोपं आहे एकदम, अवघड नाही आहे. ऑप्शन घ्यायचा, पहिल्यांदा आपण ऑप्शन नंबर ए घेऊ. ऑप्शन एने आन्सर काढते ते का ट्राय करूया. तर या ठिकाणी पहिले ऑप्शन यायचे किती, तर 50. हे ॲज इट इज 50 घेऊन टाकायचे. काय करायचं माहिती आहे का, या 50ला 1/3 आणि 1/4 भाग जातो का हे चेक करायचं. जात असेल तर भाग द्यायचा. ठीक आहे, आता 50 गुणिले 1/3 भाग जातो का हो, जात नाही. 3 नी 50ला भाग जात नाही, सोडून द्या. 50 हे आपला आन्सर नसणार आहे. सिंपल, म्हणजे बेसिक आपण काय पाहिलं, भाग जातोय का, पहिल्याच्याने भाग जात नाही, 50 ऑप्शन नाही आपलं. आता ऑप्शन बी घेऊया, 60. 60ला 1/3 भाग जातो का, 60 गुणिले 1/3 जातो का, यस जातो. 60ला 3 × 3 20, बरोबर, 3 × 2 = 6, म्हणजे 20 येतात पहिले आता 1/3. आणि त्यानंतर 1/4 60ला भाग जातो का हे पण पाहावं लागेल. म्हणजे पर्टिक्युलर ऑप्शनला दोन्ही पण भाग द्यायचा, 1/3 आणि 1/4. आता हे 60 आहेत पुन्हा ऑप्शन नंबर सेकंडचेच, त्याला 1/4 भाग जातो का चेक करूया. 60 आहेत, 1/4 म्हणजे किती, 4 × 4 किंवा डायरेक्टली तुम्ही 15 ने भाग देऊ शकता. 15 चौक काय होतात, 15 चौक 60 होतात, बरोबर ना. म्हणजे इथं 15 येतील. सिंपल, इथे 15 आलेत आणि इथे किती आलते, 20 आलते, इथं 20 आलते. इतकं तर कळालं भाग जातोय. आता हा भाग जातोय हे आपल्याला कळालं, याच्या बेसवर आपल्याला आन्सर काढायचा प्रयत्न करायचा. आता या ठिकाणी आपण हे एकरमध्ये काढण्याचा प्रयत्न केला. सिंपल काय करायचं, 15 हे काढलेले इथं आले, त्यानंतर प्लस काय करायचे, 20 करायचे. 15 + 20 किती आले हो, 15 + 20 म्हणजे 35, बरं ना. मग हे 35 एकरचं शेत आहे त्याचं. हे 1/3 1/4 दिलं ना, हे 35 एकरचं आहे. त्यांनी विचारलंय टोटल एकूण शेत किती आहे त्याचं. आता ऊस आणि भुईमुग यासाठी 35 एकर शेत त्यांना लागलेलं आहे. आणि इथं ज्वारीसाठी किती आहे, 25. ते कुठं सोडून देता, 25 पण पकडा ना, +25 म्हणजेच 35 + 25 झाले किती, 60. टोटल 60 एकर शेत आहे त्याचं. ठीक आहे, ऑप्शन नंबर बी हा आपला करेक्ट येईल. एकदम सोपा क्वेश्चन आहे, अवघड असं काहीच नाही. आय होप कळालं असेल. जर काय कन्फ्युजन असेल, क्वेरी असेल, व्हिडिओ बॅकला घ्या, पुन्हा पहा. नाही समजलं, पुन्हा बॅकला घ्या, पुन्हा पहा. तरी पण समजलं नाही तर क्वेश्चन तुम्ही सोडून देऊ शकता. ठीक आहे, कारण बेसिक वेने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाकी अशा पद्धतीचा क्वेश्चन 2020 नंतर त्यांनी काय विचारलेला नाहीये, सो डोंट वरी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन 25 नंबरचा. या ठिकाणी सिंपल साधा इंटरेस्ट काढायचा आहे. काय म्हणलंय ते समजून घ्या. व्हॉट इज द सम is to be invested for 2 years at a 14% interest rate compounded annually to grow rupees 5,458.32. म्हणजे त्यांनी थोडक्यात काय सांगितलंय, इथं मराठीतनं पण वाचू शकता, जी लँग्वेज सोपी ती तुम्ही रेफर करू शकता. एखाद्या व्यक्तीने जर सपोज 2 वर्षांसाठी स्पेसिफिक एक अमाऊंट टाकली, त्या स्पेसिफिक अमाऊंटवर त्याला वर्षाला 14% कंपाऊंड इंटरेस्ट भेटणार आहे, चक्रवाढीने इंटरेस्ट भेटणार आहे. तर त्याची अमाऊंट ही 2 वर्षानंतर 5,458 झालेली आहे. 2 वर्षानंतरची अमाऊंट त्यांनी दिली आहे 5,458. ही अमाऊंट 2 वर्षानंतरची. तर त्या व्यक्तीने किती इन्व्हेस्ट केले असतील विचारलंय. मग सिंपल एक कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा. आता आपल्याला त्यांनी अमाऊंट दिलेली की 2 वर्षानंतर, म्हणजे फॉर एक्झाम्पल XYZ अमाऊंट आहे, ती 2 वर्षासाठी गुंतवली आहे. त्या ठिकाणी 14% पर ॲनमनी इंटरेस्ट रेट आहे, पण तो कंपाऊंड आहे. आणि त्यानंतर त्याची अमाऊंट एक्सची व्हॅल्यू किती आहे ते दिलेली 5,458. याच्या बेसवर आपल्याला आन्सर काढायचं. आता 5,458 ही अमाऊंट कुठल्या ऑप्शननुसार येते हे आपल्याला शोधायचं आहे. पुन्हा ऑप्शननुसारच आपल्याला आन्सर काढावं लागेल, कारण अमाऊंट दिलेली आहे. मग कुठल्या ऑप्शननुसार 5,458 येतं हे काढायचं. कंपाऊंड इंटरेस्ट कसं काढतात हे तुम्हाला कदाचित माहीत असेल. सोपी कन्सेप्ट आहे ना, बरं ना. आता या ठिकाणी ऑप्शन नंबर फर्स्ट आपण पहिल्यांदा घेऊया. तर ऑप्शन फर्स्ट घेऊया. पहिल्यांदा 4,120 ही अमाऊंट घेतली, 14% सांगितले त्यांनी. ठीक आहे, प्लस फॉर एक्झाम्पल 14% केले. 4,120 मध्ये 14% जर केले तर कॅल्क्युलेशन करून घ्या तुम्ही, 4,697 येतात 2 वर्षासाठी. मग पुढच्या वर्षीचे परत 14% ॲड करावे लागतील. कोणत्या अमाऊंटमध्ये, ह्या अमाऊंटमध्ये जे आपला आन्सर आलेला आहे त्यामध्ये. पुन्हा 14% ॲड केले तर किती येतात, 5,354.
त्यांनी किती सांगितलंय 5458 सांगितलंय. आपल्या याच्यात किती 5354, म्हणजे हे आपला आन्सर नाही आहे फर्स्टवालं. लक्षात घ्या 4120 ही जर अमाऊंट आपण घेतली तर त्या ठिकाणी 2 वर्ष कंपाऊंड इंटरेस्टने 14% ॲड केले तर अमाऊंट येते किती 5354. आपल्याला जास्त अमाऊंट पाहिजे, आपल्याला किती पाहिजे 5458 पाहिजे, पण 5354 इथे 4120 घेऊ न. मग बेसिक कॉमन सेन्सची गोष्ट आहे, जर 3300 घेतले तर 5354 पेक्षा कमीच अमाऊंट येणार आहे, जास्त येणार नाहीये. कारण 4120 घेऊन पण 5354 येते बरोबर ना. तर 3300 घेतलं तर आणखी कमी येणार आहे. आपल्याला अमाऊंट जास्त पाहिजे 5458 पाहिजे, इथे किती ते 5354 येते, आपल्याला 58 पाहिजे. ठीक आहे 458 अशी. म्हणून हे पण ऑप्शन आपण कॅल्क्युलेट करणार नाही. कारण हे जर घेतलं याच्यावर 14% ॲड केले, जे अमाऊंट येईल त्याच्यात पुन्हा 14% ॲड केले तर ते अमाऊंट कमीच असणार आहे, जास्त असणार नाही, कारण ही अमाऊंटच छोटी. हे आपल्याला बेसिक कॉमन सेन्सने कळत आहे बरोबर ना. आता ऑप्शन नंबर डायरेक्टली सी घेऊया. ऑप्शन सी मध्ये पुन्हा तेच करूया. ऑप्शन सी मध्ये पहिल्यांदा 14% ॲड करायचे. सी मध्ये जर आपण 14% ॲड केले तर किती येतील अमाऊंट 4788. ही 14%ची व्हॅल्यू किती येते तरी तुम्ही काढून ठेवा वाटलं असतं 588 म्हणजे 588 अमाऊंट येते 14%ची. मग 4288 मध्ये 588 मिक्स केले तर येतात 4788. आता 4788 मध्ये पुन्हा 14% ॲड करायचे का तर 2 वर्षांचं सांगितले त्यांनी, 2 वर्ष. हे पहिल्या वर्षी 14% ॲड केले, त्याची अमाऊंट ही राहिली इयर एंडला, पुन्हा त्याच्या 14% ॲड होणार. मग या 14% ॲड केल्यानंतर किती अमाऊंट येते 5458 पॉईंट समथिंग काहीतरी सोडून द्या, 5458 येते ना 5458. म्हणजे ऑप्शन नंबर सी आपला करेक्ट आहे. सिंपल क्वेश्चन, अवघडचं काहीच नाही. कळत नसेल व्हिडिओ बॅकला घ्या पुन्हा पहा. तुमचं म्हणू शकतो कॉलेज लेवलला तुम्ही कशा पद्धतीने थोडीफार प्रॅक्टिस केलेली आहे, किती रेग्युलर लेक्चर अटेंड केले, त्याच्या बेसवर अंडरस्टँडिंग लेवल असते. ठीक आहे. 31 नंबरचा क्वेश्चन, 31 आणि 32 नंबरचा क्वेश्चन जो आहे तो पर्टिक्युलर चार्टवर बेस आहे. चार्टमध्ये काय म्हणले समजून घ्या. पुढील आकृती ABC या कंपनीच्या सन 2011 ते 2015 या काळातील एका ठराविक वस्तूंची लाखांमधील निर्यात व त्यापासून निर्माण झालेल्या कोटी रुपयांमधील महसूल दाखवला आहे. पण थोडक्यात जो चार्ट आहे ना त्यामध्ये याच्या अमाऊंट तुम्ही पाहताय ना, या सर्व अमाऊंट या लाख आणि कोटीमध्ये आहेत. एवढं तर कळलं बरोबर. आणि हा डाटा कधीपासून आहे 2011 ते 2015 पासून. आता या ठिकाणी कुठलीही गोष्ट लाखांमध्ये कुठलीही कोटींमध्ये ते पण समजून घ्या. इथं काय म्हणले पहा, एक्सपोर्टेड इन लाख म्हणजे एक्सपोर्ट केलेली गोष्टी लाखमध्ये आहे आणि रेव्हेन्यू जो जनरेट झाला आहे तो करोडमध्ये आहे, हे लक्षात घ्या. आणि या ठिकाणी क्वांटिटी एक्सपोर्टेड ही लाखमध्ये आणि CR मध्ये रेव्हेन्यू. इतकं तर कळालं. म्हणजे अमाऊंट जे आहेत नाही पहा, क्वांटिटी एक्सपोर्टेड म्हणजे हे ग्राफ आहेत असे इकडचे पहिलेवाले, हे सगळे कसे आहेत लाखांमध्ये अमाऊंट येते. 5 लाख आहे हे, ठीक आहे, हे 15 लाख आहे, हे 20 लाख आहे असं आहे. आणि हे 20 कोटी 15 कोटी 35 कोटी अशा अमाऊंट आहेत. सिंपल इतकं तर कळालं. आता या ठिकाणी डाटा दिलाय, डाटाच्या बेसवर कुठला आपलं ऑप्शन येतं पर्टिक्युलर क्वेश्चनचं ते पाहूया. 31 आणि 32 नंबरचे क्वेश्चन या चार्टवर डिपेंड आहे किंवा या बार ग्राफवर डिपेंड आहे. 31 नंबरचा क्वेश्चन, इन विच इयर द रेव्हेन्यू जनरेटेड पर युनिट एक्सपोर्टेड इज मॅक्झिमम. म्हणजे कुठल्या वर्षी जो पर युनिट रेव्हेन्यू आहे तो मॅक्झिमम भेटलेला आहे एक्सपोर्ट मार्फत ते विचारलं आहे. आता 12, 13, 14 आणि 15 या 4 वर्षांचा डाटा आपल्याला पाहिजे आहे. 11चं पाहिजे गरज आहे का नाही पाहिजे गरज. 12, 13, 14 आणि 15चं पाहिजे, कारण ऑप्शनमध्ये 4 आहेत ना. तुम्ही 11चं जरी आन्सर काढलं तर 11 ऑप्शनमध्येच नाही आहे म्हणून काढून उपयोग आहे का नाही. जे ऑप्शनमध्ये आहे त्यांचंच फक्त कॅल्क्युलेशन आपल्याला पाहायचं. कुठल्या वर्षी रेव्हेन्यू पर युनिट मॅक्झिमम जनरेट झालेलं आहे ते विचारलं आहे. ठीक आहे, सोपा क्वेश्चन आहे, अवघडचं नाही आहे. तर पर युनिटचा रेव्हेन्यू तुम्हाला काढायचं म्हणलं तर तुम्हाला काय करावं लागेल, टोटल ज्या वस्तू एक्सपोर्ट केल्यात बरोबर ना त्या घ्याव्या लागतील आणि त्यानंतर ज्या गोष्टींना तुम्ही काय म्हणू शकतो रेव्हेन्यू त्याच्यामार्फत जो निर्माण झाला आहे तो घ्यावा लागेल. मग दोघांचं भागाकार करून तुम्हाला आन्सर येऊन जाईल. आता पहिल्यांदा आपण काय करू 15 घेऊ. ठीक आहे, म्हणजेच काय 15 हे काय झालं त्यांचं 15 हे रेव्हेन्यू झाला 15 करोड येते आणि 5 लाख काय निर्यातीत एक्सपोर्टचे असे पवार बरोबर ना, म्हणजे हे एक्सपोर्ट आहे भागिले 5 घ्यावं लागेल. मग याचं जर आन्सर काढलं 5 भागिले 15 तर किती आलं
3 आलं पहिल्याचं ॲव्हरेज. नंतर 35/15, 35 हे 15 आणि 35, बरोबर ना. याचा आन्सर किती येईल? 15 2 30, म्हणजे 2च्या पुढेच येईल, 2 पॉईंट समथिंग 33 काहीतरी येईल, बरं ना. 15 2 30 आणि 5 राहतात, म्हणजे 2च्या पुढे जाते, 33पर्यंत येते. नंतर 40 आणि 20, मग पुन्हा 40/20 किती आलं? 2 2 4, इथे येईल 2, इथं आलं 2.33, इथं आलं 3. त्यानंतर 50/30, इथे 50/30, हे किती आलं? आता या ठिकाणी 3 2 6, म्हणजे 2 तर येणार नाही, 1.66 समथिंग काहीतरी तिथं काळ आपल्याला कळालंय, बरं ना. 3 2 जर केलं तर 6 होतात, तिथं 5च येतं, म्हणजे 1 पॉईंट समथिंगच काहीतरी आन्सर असणार आहे, हे तर कळालं आपल्याला. माझ्या ठिकाणी 3 येतं, या ठिकाणी 2.33 येतं, या ठिकाणी 2 येतं, या ठिकाणी 1.66 आन्सर येत आहे. मग त्यांनी काय म्हणलं क्वेश्चनमध्ये? कोणत्या वर्षात निर्यात वस्तू, ठीक आहे, प्रतिवस्तू महसूल निर्मिती कमाल आहे, म्हणजे सर्वात जास्त तुम्हाला पर युनिट रेव्हेन्यू कुठे भेटला आहे ते विचारलं आहे. सर्वात जास्त पर युनिट इथे किती भेटला आहे? 3 भेटला. इथं 2.33, इथं फक्त 2 आणि 1.66, म्हणजे इथं सर्वात जास्त आहे. कुठलं? हे पहिलं वर्ष. कुठलं इथे? 2012ला. ठीक आहे, ऑप्शन नंबर फर्स्ट हे आपलं करेक्ट असणार आहे, 2012वालं. या ठिकाणी ऑप्शन नंबर हे करेक्ट, कारण या ठिकाणी 3 आला, 3 हा पुढे आला नाही बाकीला. सिम्पल. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते ते पहा. व्हॉट इज द ॲव्हरेज, म्हणजेच अरिथमॅटिक मीन पर युनिट रेव्हेन्यू जनरेटेड ड्युरिंग द 2011 to 2015, 2011 ते 2015 इथपर्यंत तुम्हाला अरिथमॅटिक मीन करायचं, त्याचं ॲव्हरेज किती होतं ते काढायचं. सिम्पल आहे, काहीच अवघड नाही आहे. 2011 ते 2015चा पूर्णपणे रेव्हेन्यूची टोटल करायची, त्यानंतर पूर्णपणे एक्सपोर्टेड क्वांटिटी आहे त्याची टोटल करायची, नंतर दोघांचा भागाकार करायचा. इतकंच आहे. कसं करणार सांगतो, समजून घ्या. पहिल्यांदा काय करायचं, हे जे पहिले कॉलम सेकंडवाले कॉलम आहे कोणते, जे रेव्हेन्यूचे आहेत त्यांची टोटल करायची. आता या ठिकाणी 15 + 35 किती झाले? 50. 50 आणि 20 किती झाले? 70. 70 आणि 40 किती झाले? 110. 110 आणि 50 किती झाले? 160 झाले, बरोबर ना. मग वरच्या कॉलमची टोटल आले 160. आता टोटल यांची करायची 10 + 5 + 15, हे 15 आणि 5 किती झाले? 20 + 10 30, नंतर 40 50 आणि 60 70 80, खालची टोटल होती 80. भागाकार करून घ्यायचा, 0 0 गेला, 8 1 8, 8 2 16. आता इथं 2 आली, आपण हे 0 घेतले नाही, 160 घेतले. 160 नाहीत ते, 160 कोटी आहेत ते, इथं 80 नाही ते, ठीक आहे, 80 लाख आहेत ते, हे समजून घ्या. मग या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 160 कोटी भागिले 80 लाख केलं तरी येतील 200, बरोबर ना, कारण लाखांपेक्षा कोटींना 2 शून्य एक्स्ट्रा असतात. सिंपल. मग या ठिकाणी जर आपण ऑप्शन पाहिलं तर 200 कुठला आहे का? यस, हे आहे. 2 आलं तर 2 वरून कळलं ना, 2 समथिंग काही येणार नाही, ठीक आहे, 33 वगैरे येणार नाही, हे चालेल. 200 कसे आले तर त्या ठिकाणी 160 नव्हते, 160 कोटी होते, 80 नव्हते, 80 लाख होते. मग या ठिकाणी 160 वर आपल्याला 0 लावावं लागतील ना. किती लावायचे? कोटीचे 1 2 किती लावावं लागतील? 1 2, नंतर 3 4, नंतर 5 6 7 लावावं लागतील. इथे 80 वर पण 5 1 2 3 4 5 शून्य लागतील, बरोबर ना. मग या ठिकाणी फॉर एक्झाम्पल 3 शून्य गेले, 5 गेले, इथं 2 आणि 5 गेले 0, करेक्ट. नंतर हा एक गेला, हा एक गेला, 8 1 8, 8 2 16, हे 2 शून्य ॲज इट इज 200. कळालं 200 कसे आले? आय होप कळालं असेल. ऑप्शन नंबर बी करेक्ट आहे. आता या ठिकाणी 33 आणि 34 हे दोन्ही इक्वेशन एका पर्टिक्युलर डाटावर बेस आहे. हा आपला डाटा समजून घ्यायचा आणि त्यानुसार आन्सर काढायचा आहे. सिम्पल आहे, अवघड असं काहीच नाही आहे, ठीक आहे. सर्वात पहिल्यांदा आपण डाटा समजून घेऊया आणि डायरेक्टली डाटाला आपल्या पद्धतीने मांडून घेऊया. आता ठिकाणी 33 आणि 34 नंबरचा क्वेश्चन डाटाच्या बेसवर सोडायचा. पहिल्यांदा लिखायला पहा, टोटल किती विद्यार्थी आहेत? 800 विद्यार्थी आहेत. मराठीत नावाचं सोपं जाईल, बरोबर ना. टोटल 800 विद्यार्थी आहेत, इथे लिहून ठेवू. नंतर काय म्हणले पहा, 220 विद्यार्थी मराठीत नापास झालेत आणि 300 विद्यार्थी इंग्रजीत नापास झालेले आहेत. हा क्वेश्चन सोडवण्याची एक ट्रिक असते. ट्रिक म्हणजे काय? आपली जे सर्कल आहेत ते सर्कल काढून हा क्वेश्चन आपण सोडवू शकतो, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल हा पहिला सर्कल आहे, नंतर फॉर एक्झाम्पल हा दुसरा सर्कल आहे, नंतर फॉर एक्झाम्पल हा
तिसरा सर्कल आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण ॲझ्युम करायचं. फॉर एक्झाम्पल पहिल्या निकालाला त्यांनी 220 विद्यार्थी मराठीमध्ये नापास झालेत. याला आपण मराठी म्हणू. मराठीमध्ये किती आहे? 220 विद्यार्थी. त्यानंतर 300 विद्यार्थी कुठे नापास झाले? इंग्रजी शब्दामध्ये नापास झाले. याला आपण इंग्लिश कन्सिडर करू. हे देऊ 300. सिंपल. त्यानंतर 150 विद्यार्थी हिंदीमध्ये नापास झालेत पहा. मग हिंदीला आपण या ठिकाणी लिहू हिंदीमध्ये 150. सिंपल. त्यानंतर 125 मराठी व इंग्रजी या दोनही विषयात नापास झालेत. किती? 125. कुठल्या दोन विषयामध्ये? मराठी आणि इंग्रजीमध्ये. मग आता मराठी या ठिकाणी पहा, इंग्रजी या ठिकाणी दोघांचं कॉमन म्हणजे 125 येतील. 125 कळालं. त्यानंतर 70 मराठी आणि हिंदी या दोन विषयामध्ये नापास झाले. कुठले? 70 विद्यार्थी मराठी आणि हिंदी. आता मराठी कुठे पहा? मराठी ते हिंदी कुठे? खाली येतं. म्हणजे 70 या दोघांच्या मधील जे दोन्ही पण लँग्वेजमध्ये नापास आहेत. सिंपल. नंतर 60 इंग्रजी व हिंदी या दोनही विषयात नापास झाले. आता इंग्लिश इथे पहा, नंतर हिंदी इथे पहा, म्हणजे 60 कुठे येईल? इथे येईल. पुढे 30 विद्यार्थी तीनही भाषेत नापास झाले. आता तीनही भाषांना कव्हर करणारा इथं कॉलम पहा, हे 30 इथे येतील. सिंपल ना? काढली आपण डायग्राम. आता त्याच्या बेसवर आपण आन्सर काढूया. सोपा क्वेश्चन आहे. अशा पद्धतीचा क्वेश्चन पुन्हा काय विचारला नव्हता, पण आपल्याला एकदा येऊन गेलेला आहे म्हणून आपल्याला आन्सर काढायचं आहे. आता ऑप्शन फर्स्ट काय म्हणते पहा, हाऊ मेनी स्टुडंट फेल इन एक्झॅक्टली 2 लँग्वेज. फक्त 2 लँग्वेजमध्ये किती विद्यार्थी फेल झाले हे तुम्हाला काढायला लावले. सिंपल वेने आपण आन्सर काढू शकतो. ठीक आहे. फक्त 2 लँग्वेजमध्ये किती विद्यार्थी नापास झाले ते आपल्याला काढायचं आहे. आता या ठिकाणी सोडूया आपण. आता 2 लँग्वेजमध्ये नापास झालेले विद्यार्थ्यांचं राठ इथं पाहिलं गेलं तर कन्फ्युजन होऊन जाईल. इथं आपल्याला कळते पहा, मराठी इथं आहे, इंग्लिश इथं आहे. दोन्ही लँग्वेजमध्ये नापास झालेले 125 इथे लिहिलेले पहा. दिसते नाही? मी हलवते पहिला. इथे 125 आहे. बरोबर. त्यानंतर मराठी इथे, हिंदी इथे आहे. दोन्ही लँग्वेजमध्ये नापास झालेले किती आहे? 70 इथे लिहिलेले आहेत पहा. हे 70 इथं आहेत. त्यानंतर इंग्लिश इथं आहे आणि हिंदी इथं आहे. दोन्ही लँग्वेजमध्ये नापास झालेले किती इथं पहा? 60 आहे तिथं. बरोबर नाही? 60 लिहिले. हेच घेतलं ना, वेगळं काय नाही केलं आपण. हे पहा, तुम्हाला मी क्वेश्चनमध्ये पण दाखवतो. कन्फ्युजन होऊन देऊ नका. चुकवायचं नाही, आपल्याला मार्क मिळवायचे आहेत. बरोबर ना? या ठिकाणी म्हणले पहा, 125 मराठी आणि इंग्रजी लिहिले 125. त्यानंतर 70 मराठी आणि हिंदी इथे 70 लिहिले पहा. नंतर 60 काही इंग्रजी आणि हिंदी इथे 60 लिहिले. पण हे जे 30 विद्यार्थी आहेत ना, ती इथे आहेत पहा सेंटरला आहेत. त्यामुळे घोळ काय झाला, ते 125 मध्ये पण आलेले आहेत, ते 70 मध्ये पण आलेत आणि 60 मध्ये पण आलेत आणि ते सेपरेटले पण आहेत. याचा हे 30 इथं लिहिले, याचा अर्थ काय होतो? ते सगळ्यांमध्ये बरोबर ना, सेंटर आहेत म्हणजे ते सगळ्यांमध्ये असा अर्थ होतो. म्हणून काय करायचं, 30 याच्यातून मायनस करायचे, यातून 30 मायनस करायचे आणि यामधून पण 30 मायनस करायचे, कारण ते सेंटरला आहेत, सर्वांमध्ये मिक्स झाले. आता सिंपल आहे, 125 मायनस 30 किती आले? 125 मायनस 30 95 येतील. बरोबर ना? त्यानंतर 70 मायनस 30 किती आले? 40 आणि 60 मायनस 30 किती आले? 30. आता 95 प्लस 40 प्लस 30 किती आले? यांचं टोटल जर केली तर हे 5 येतील, नंतर 165 येईल. ठीक आहे. मग आता 165 कुठे ऑप्शनमध्ये दिसतंय का? म्हणजे 165 विद्यार्थी एक्झॅक्टली 2च लँग्वेजमध्ये नापास झाले ते आपण काढले, कारण हे 30 काय होते? हे सगळ्यांमध्ये कुठून ॲड होते म्हणून ते मायनस केले. सिंपल. मग आता एक्झॅक्टली 165 कुठे दिसत आहेत का? येस, ऑप्शन नंबर बी. 165 विद्यार्थी एक्झॅक्टली 2च लँग्वेजमध्ये नापास झालेले आहेत. पुढचा क्वेश्चन काय म्हणते पहा, हाऊ मेनी फेल इन ओनली 1 लँग्वेज. एकाच लँग्वेजमध्ये किती विद्यार्थी फेल झाले ते विचारलंय, फक्त एका लँग्वेजमध्ये. सिंपल. आता आपण काय केलं, 2 लँग्वेजमध्ये किती विद्यार्थी फेल होते ते काढले, 165 आले. आता फक्त एकाच लँग्वेजमध्ये किती विद्यार्थी फेल आहेत हे आपल्याला काढायला लावलंय. अशाच पद्धतीने काहीतरी काढण्याचा प्रयत्न करूया. सोपा क्वेश्चन आहे, अवघड असं नाही आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी एका लँग्वेजचे फेल विद्यार्थी आपल्याला काढायचे. सर्वात पहिल्यांदा इथं काय म्हणले पहा, 220 विद्यार्थी हे फक्त मराठीत नापास झालेत एकाच लँग्वेजमध्ये. त्यानंतर 300 विद्यार्थी हे फक्त एकाच लँग्वेजमध्ये नापास झाले. त्यानंतर 150 विद्यार्थी हे देखील एकाच लँग्वेजमध्ये नापास झाले, हे मराठीमध्ये, त्यानंतर हे इंग्लिशमध्ये, त्यानंतर हे हिंदीमध्ये. इतकं तर कळालं. आता डायग्राम पाहूया. डायग्राममध्ये काय दिलं आहे पहा, हे जे 125 आहेत ना, हे इकडं दोन्हीकडे पण नापास झालेले आहेत. म्हणजेच आपल्याला करावं लागेल, काही गोष्टी मायनस करावं लागतील. किती मायनस करावं लागतील? 125 हे तर मायनसच करावं लागतील, प्लस आणखी काय मायनस करावं लागेल? हे जे 70 विद्यार्थी दिसत आहेत पाहिजे आले ते पण यामध्ये मायनस करावं लागतील. म्हणजे 125 प्लस 70 करायचे, ते 220 मधून घालायचे, प्लस
आता हे पहा, इथं आपण 70 मायनस केले, 125 मायनस केले, मग 30 कुठे ना कुठे दोघांमध्ये ॲड होते पहा, म्हणून 30 हे सेपरेटली ॲड करावं लागतील. पुन्हा सेम तसंच 300 आहेत पहा, हे 300 मध्ये 125 कुठून कुठे ॲड आहे आणि 60 पण ॲड आहे, कारण त्याच्या कॉलममध्ये येते. इथं ही कॉलम येते पहा, 300चे बॉर्डर आहे, बरोबर ना, याशी बॉर्डर. त्यामध्येच काय येत आहेत, 125 पण येत आहेत, प्लस काय येतात 60 येत आहेत. मग हे 300 मधून 125 प्लस 60 मायनस करायचे, त्यानंतर प्लस करायचे 30. सिमिलरली 150 आहेत, हे पहा 150, त्यामध्ये 70 प्लस 60 हे मायनस करावं लागतील, म्हणजे 70 प्लस 60 हे मायनस करणार आणि शेवटी करणार 30 प्लस. सिंपल, हे लिहून काढलं. आता याचं फायनल आन्सर काढलं म्हणजेच काय, 220 मायनस 125 मायनस 70 आणि प्लस 30 असं जर केलं तुम्ही तर येतील 55. पुन्हा 300 मायनस 125 मायनस 60 प्लस 30 असं केलं तर या ठिकाणी येईल 145. त्यानंतर 150 मायनस 60 दुने 6 दुने 12 ने 13 म्हणजे 130, बरोबर ना. ह्या दोघांची टोटल किती होती, 130, म्हणजे 150 मायनस 130 प्लस 30 किती आले, हे येतील 50. यांची टोटल केली तर टोटल होती 250. 250 आहे का कुठे ऑप्शनमध्ये, चेक करूया. येस, ऑप्शन नंबर सी आपला करेक्ट आहे. एकदम सिंपल क्वेश्चन, सिंपल वेनीच आपण आन्सर काढलेला आहे 250. आय होप क्वेश्चन काय सोडवला, कसं सोडवला कळाला असेल. नसेल जर कळालं, व्हिडिओ बॅकला घ्या, 2-3दा पहा, समजतो. ठीक आहे, आवड नाही, सोप्या वेळी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, आता 35 नंबरचा क्वेश्चन काय म्हणते ते पाहूया. द फॉलोइंग इज द इन्फॉर्मेशन अबाउट द एरिया ऑफ स्टेट अँड पॉप्युलेशन. म्हणजे एका पर्टिक्युलर राज्याचं क्षेत्रफळ त्यांनी दिलंय आणि त्या राज्यामध्ये किती लोकसंख्या आहे ते दिलंय. पुढे काय पहा, सर्वात जास्त दाट लोकसंख्या असणारे राज्य कोणते, म्हणजे ज्या ठिकाणी पर व्यक्तीला म्हणजे एका व्यक्तीला कमी जागा शिल्लक राहील, बरोबर ना. इथं काही लोकसंख्या लाखांमध्ये आणि चौरस किमीमध्ये इथं एरिया दिलेला आहे. मग सिंपल त्यांनी काय म्हणलंय की सर्वात दाट लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे. काय करायचं, फॉर एक्झाम्पल ही एवढं एक सिटी, या सिटीमध्ये 10 लोक राहत आहेत, तर एका व्यक्तीला छोटीशी जागा येईल, बरोबर ना, म्हणजेच दाट लोकसंख्या आहे त्या ठिकाणी. आणि ही एक सिटी दुसरी आहे, या सिटीमध्ये फक्त 2च व्यक्ती राहत आहेत, इथे एका व्यक्तीला मोठी जागा भेटेल, कारण 2च व्यक्ती आहेत. इथं 10 व्यक्ती होते, म्हणजे एका व्यक्तीला इथं छोटी जागा भेटणार आहे, कारण 10 व्यक्ती एवढ्या एरियात आहेत. इथे एवढ्या मोठ्या एरियामध्ये फक्त 2 व्यक्ती आहेत, म्हणून एका व्यक्तीला जास्त जागा भेटणार आहे. सिंपल ना. म्हणजेच यावरून आपल्याला असं कळतंय की ज्या ठिकाणी ह्या दोघांचा ॲव्हरेज हा सर्वात कमी येईल त्या ठिकाणी आपल्याला कळलं की त्या ठिकाणी दाट लोकसंख्या आहे. मग ॲव्हरेज कसं काढायचं, ॲव्हरेज म्हणण्यापेक्षा भागाकार म्हणून आपण. ठीक आहे, इथं काय करायचं, 0-0 कट करून टाकायचे. इथं 3 0 कॉमन आहे, इथं पण 3 0 कॉमन आहे, इथं 3 0 कॉमन आहे, इथं पण 3 0 कॉमन आहे. संख्या कमी केल्या, फक्त बाकी काही केलं नाही. सर्वांमध्ये 3 0 कॉमन होते, उडवून टाकले. इथं राहिले पहिले याच्यात 80 भागिले 16 जर आपण केलं तर किती येईल, 80 भागिले म्हणजे 16 पंचे 80, 5 येईल, बरं ना. त्यानंतर 50 भागिले 10 इथं लिहितो, 50 भागिले 10 जर केलं तर किती येईल, 10 पंचे 50 म्हणजे इथं 5 येईल. पुन्हा 10 भागिले 4 इथं लिहितो, 10 भागिले 4 जर आपण केलं तर 2.5 येतील, 4 2 8 आणि वरचे निम्मे म्हणजे 2.5. पुन्हा 5 भागिले 3 इथे करतो, 5 भागिले 3 हे असं केलं तर 3 2 6 होतात, म्हणजे 1 पॉईंट समथिंग काहीतरी आन्सर येणार, 1.66. एवढं तर कळते ना, कारण 3 2 6 होतात, आपल्याला 5 पर्यंत जायचं आहे, म्हणजे 1 पॉईंट समथिंगच काहीतरी असणार आहे. काय असेल ते सोडून द्या. आता ज्या ठिकाणी एका व्यक्तीला सर्वात कमी जागा भेटते तिथं लोकसंख्या जास्त आहे. इथं एका व्यक्तीला 5 क्षेत्रफळ भेटतंय, इथं 2.5 क्षेत्रफळ भेटते एका व्यक्तीला, इथं 5 क्षेत्रफळ एका व्यक्तीला भेटतंय, पण या ठिकाणी फक्त एका व्यक्तीला 1.66 इतकं क्षेत्रफळ भेटतंय, म्हणजे या ठिकाणी लोकसंख्या सर्वात जास्त आहे. ऑप्शन नंबर डी आपला करेक्ट आहे. सिंपल, हेच होतं ना ऑप्शन डीचं, 5 आणि 3. ऑप्शन डी हा करेक्ट आहे. आय होप क्वेश्चन काय तो कळाला असेल. नेक्स्ट क्वेश्चन 24 नंबरचा क्वेश्चन. आता हे क्वेश्चन महत्त्वाचे आहेत पहा, काय म्हणले ते पहा. एका पुस्तकाची किंमत 20% कमी केल्यास त्याचा खप 25% वाढला, तर पूर्वीच्या उत्पन्नात कितीने फरक पडला ते विचारले. म्हणजे पुस्तके, त्या पुस्तकाची किंमत जर 20% कमी केली तर त्याचा खप कितीने वाढतो, 25% वाढतो, तर पूर्वीच्या उत्पन्नात कितीने फरक पडेल ते विचारलंय. आता पूर्वीचं आपण उत्पन्न कन्सिडर करू, फॉर एक्झाम्पल 100 रुपये. ठीक आहे, पुस्तकाची किंमत आहे एका युनिटची,
आणि 100 पुस्तकं विकल्या जात आहेत. म्हणजेच या ठिकाणी जे इन्कम जनरेट होत आहे ती किती होत आहे? 10,000 रुपये. 100 युनिट आहे, 100 रुपयाला विकतोय, 10,000 रुपये इन्कम जनरेट होत आहे असं आपण कन्सिडर केलं. आता त्यांनी काय म्हणलंय त्यानुसार पाहूया. 20% कमी केली, बरोबर ना. पुस्तकाची किंमत 20% कमी केली म्हणजेच किती किंमत झाली पुस्तकाची? 80. तर पुस्तकाचा खप 25% वाढला. 25% म्हणजेच काय? पहिला खप किती होता? 100 होता. मग 100 युनिट पुस्तकांचे प्लस 25% जर केले तर किती होतील? 125 येतील. म्हणजेच त्यावेळेस त्याचं काय झालं? खप 25% वाढला म्हणजेच 125 क्वांटिटी वाढली. तर आता 80 गुणिले 125 केले किती होतील? 10,000च होतील, बरोबर. म्हणजेच काय? तुम्ही पुस्तकाची किंमत कमी केली, त्याची क्वांटिटी विकायला जास्त वाढली, पण अल्टिमेट जर उत्पन्न पाहिलं तर सेम आहे. म्हणून त्या ठिकाणी फरक पडत नाही, 0 येईल ऑप्शन. काय फरक पडेल ते विचारलंय. तर पहिली जी किंमत होती 100ला 100 पुस्तक विकत होते, 10,000 रुपये इन्कम भेटत होतं. तुम्ही आता किंमत 20 रुपयाने कमी केली म्हणजे 80 रुपये किंमत झाली. तर खप किती वाढला? 25% वाढला. म्हणजे 100 क्वांटिटी पहिली आता 25% वाढली म्हणजे 125 क्वांटिटी विकल्या जाते. मग 80 गुणिले 125 केले आता तर 10,000च होतात. म्हणजेच फरक काहीच पडत नाही, 0 फरक पडते. कारण 10,000 मायनस 10,000 केलं तर 0. सिंपल. तर ऑप्शन डी आपल्या या ठिकाणी करेक्ट आहे. सिंपल क्वेश्चन. त्यानंतर 25 नंबरचं क्वेश्चन काय म्हणते ते समजून घ्या. एक वस्तू 2120 रुपयाने विकल्याने मिळणारा शेकडा नफा व तीच वस्तू 1480 रुपयाने विकल्याने होणारा शेकडा तोटा सारखाच असेल तर ती वस्तू किती किमतीस विकल्यास 20% नफा होईल ते विचारलंय. सिंपल क्वेश्चन काय म्हणलंय ना हे तुम्हाला कळणं अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्हाला क्वेश्चन कळत नसेल तर व्हिडिओ स्टॉप करून क्वेश्चन वाचत जा. आता त्यांनी म्हणल्यानुसार ती वस्तू 2120ला विकली किंवा 1480ला विकली तर जो काय प्रॉफिट किंवा लॉस होणार आहे तो सेम असणार आहे असं त्यांनी म्हणलंय. मग या ठिकाणी आपण गॅप काढूया. 2120 मायनस जर 1480 केले ही दिलेल्या किमती, ठीक आहे. 2120 मायनस 1480 केले तर आपल्याला कळेल प्रॉफिट किंवा लॉस हा किती होणार आहे? 640चा. आता 640 हा इथं प्रॉफिट असू शकतो किंवा लॉस असू शकतो. मग या ठिकाणी 640 डिवायडेड बाय 2 केले तर आपल्याला कळेल की प्रॉफिट किंवा लॉस एक्झॅक्ट किती असणार आहे. तर प्रॉफिट किंवा लॉस हा 320चा असणार आहे. मग इथं प्रॉफिट असेल किंवा लॉस असेल, बरोबर. मग आता सिंपल आहे. 2120 यातून जर आपण 320 मायनस केले तर आपल्याला कळेल किंमत, मूळ किंमत काय, बरोबर ना. 2120 मध्ये आपला प्रॉफिट आहे किती? 320 असं आपण कन्सिडर करू. 2120 मायनस 320 केले तर किती झाले? 1800 ही मूळ किंमत असणार आहे. किंवा 1480 प्लस यामध्ये जो लॉस असेल तो ऍड करू. लॉस कितीचा? प्रॉफिट किंवा लॉस हा 320चा असणार आहे. इथं आपण कन्सिडर केलं 320 प्रॉफिट असणार आहे. 2120 मध्ये आपली मूळ किंमत आली 1800. आता 1480 मध्ये लॉस आपला झालेला आपण असं असून करू 320चा, तर मूळ किंमत येईल आपल्याला किती? 1800च. सिंपल. आता 1800 मूळ किंमत असणार आहे आपल्याला कळालं. मग त्यांनी काय सांगितलं? 20% प्रॉफिट ऍड केला तर. आता 1800 मध्ये जर 20% ऍड केले तर किती दिलो? 18 दुने 36. 20% काढायचे कसे? 18 दुने 36 म्हणजेच किती? 360. मग 1800 प्लस 360 केले तर किती आले? 1800 प्लस 360 म्हणजे 2160. ऑप्शन नंबर ए हा करेक्ट येईल. कळालं नसेल व्हिडिओ बॅकला घ्या, पुन्हा पहा. नाही कळालं पुन्हा बॅकला घ्या, पुन्हा पहा. 100% समजाल. सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलाय. मॅथमॅटिक्स आहे, अशाच प्रकारे पद्धत आहे सोडवण्याची. या व्यतिरिक्त मे बी कुठली पद्धत नाहीये, ठीक आहे. जसा क्वेश्चन आहे त्या पद्धतीने आपल्याला फॉर्म्युले यूज करावे लागतात. तर ऑप्शन नंबर कुठला करेक्ट आहे? 2160 वाला म्हणजे ऑप्शन ए हा करेक्ट आहे 25 नंबरच्या क्वेश्चनचा. त्यानंतर आणि 32 हे जे क्वेश्चन आहेत हे तुम्हाला या डायग्रामवर बेस आहेत. डायग्राममध्ये 2012 ते 2015चा जो डाटा आहे तो दिलेला आहे. कशाचा डाटा आहे? आकडेवारीमध्ये डाटा दिला आहे, ठीक आहे. उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण म्हणजे पास आणि फेल जे स्टुडंट आहेत त्यांची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. 31 आणि 32 नंबरचा क्वेश्चन. या ठिकाणी डाटा समजून घ्या. जे फेल विद्यार्थी आहेत ते हे आहेत, ठीक आहे. जे मोकळा आहे ना ते फेल आहेत आणि पासवाले हे असे आहेत. सिंपल. इथं म्हणते पास आणि फेल. सिंपल. आता याच्या बेसवर आपण आन्सर काढण्याचा प्रयत्न करूया. 31 नंबरचा क्वेश्चन काय म्हणते ते पहा. इन विच इयर द पर्सेंटेज ऑफ पास स्टुडंट मॅक्झिमम म्हणजे कुठल्या वर्षी पासिंग स्टुडंट हे सर्वात जास्त असणार आहे ते विचारलं आहे. 2012, 13, 14, 15.
या सर्वच इयरचं आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. कुठल्या वर्षी पास झालेल्या स्टुडंटचं पर्सेंटेज जास्त आहे हे विचारलं आहे. पर्सेंटेज हे पॉईंट समजून घ्या. पास झालेल्या विद्यार्थ्यांचं पर्सेंटेज कुठल्या वर्षी जास्त आहे हे आपल्याला काढायचं. या ठिकाणी पहिल्या वर्षी पहा टोटल विद्यार्थी किती आहेत 500, त्यापैकी पास किती तर 200. म्हणजेच काय 200 पास झालेत. कितीपैकी पास झाले 500 पैकी, बरं ना, गुणिले 100. मग आता हा शून्य गेला, हा गेला, हा गेला, हा गेला. 5 1 5, नंतर 5 चौक 20, बरोबर ना. तरी 5 चौक 20 म्हणजे इथे 40 येतील, सॉरी इथे येतील 40%. नंतर इथं टोटल पास स्टुडंट किती आहे 400, टोटल स्टुडंट किती आहे 700. मग 400 कितीपैकी 700 पैकी, बरोबर ना, पास आहेत, गुणिले 100. मग याचं कॅल्क्युलेशन केलं, 2 शून्य गेले 2 शून्य गेले. मग याचं जर पर्सेंटेज काढलं तर 7 5 35, बरोबर ना. म्हणजेच काय 57 पॉईंट समथिंग काहीतरी येतं. म्हणजे सोडून द्या, हे 40% येतं आहे, हे 57 काहीतरी येतं आहे, इतकं तर कळालं. त्यानंतर या ठिकाणी टोटल स्टुडंट किती येतं 800, इथे लिहितो पहा. टोटल 800 स्टुडंट आहेत, त्यापैकी 500 काय येतं, सॉरी हे उलटं लावावं लागेल. टोटल 800 विद्यार्थी, त्यापैकी 500 पास आहे. मग या ठिकाणी 500 पास आहे, कितीपैकी 800 पैकी 500 पास, गुणिले 100, कारण पर्सेंटेज काढायचे ना. मग 2 शून्य गेले 2 शून्य गेले. मग 8 1 8, आणि इथं जर पाडा म्हणलं तर 8 × 48, बरोबर ना. मग या ठिकाणी 60 समथिंग काहीतरी येते, म्हणून आपण याला पण ड्रॉप करू. इथं 40 आलं, इथं 57 आलं, इथं 60 आलं. आता याचं काढू. इथं टोटल विद्यार्थी किती येतं 1000, त्यापैकी पास किती 700, म्हणजे 700 पास, कितीपैकी पास 1000 पैकी 700 पास, गुणिले 100. मग हे शून्य गेले, हे 2 गेले, नंतर हाही गेला, हाही गेला. म्हणजेच किती आले 70% आले. या ठिकाणी 40 आलते, या ठिकाणी 57 समथिंग काहीतरी आलते, एक्झॅक्ट काढण्याची गरज नाही. या ठिकाणी 60 आलते, या ठिकाणी 70 आले. आता त्यांनी काय म्हणले कुठल्या वर्षी पास झालेले स्टुडंट हे मॅक्झिमम आहेत. तर कुठल्या वर्षी मॅक्झिमम 2015ला, कारण 70% आले. सिंपल. म्हणून ऑप्शन काय आपला 2015, म्हणजे डी ऑप्शन हा करेक्ट आहे. आय होप क्वेश्चन काय आहे कसं सोडवलं हे कळालं असेल. पुढचा क्वेश्चन काय म्हणतोय ते पहा. 2012 ते 2015 या सर्व वर्षांची एकत्रितरित्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या किंवा होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी काय आहे. म्हणजे 2012 ते 2015 या सर्व वर्षांचे पास झालेले स्टुडंट तुम्हाला काउंट करायचे. टोटल स्टुडंट किती होते ते काउंट करायचं आणि त्यानंतर पर्सेंटेज काढायचे. सिंपल आहे. आता आपण काढून घेऊया. तरी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला 2012 ते 2015 पर्यंत विचारले ना, सर्वांची टोटल करावं लागेल, पासवाले आणि टोटल नंबर ऑफ स्टुडंट. तर इथं 1000 स्टुडंट आहे, इथं 800 म्हणजे 1800. 8 2 16 आणि 8 2 16 आणि 15 म्हणजे किती झाली 2500. 2500 आणि 5 किती 3000, म्हणजे टोटल 3000 स्टुडंट आहे. हे मी वरच्या स्टुडंटचे कॅल्क्युलेशन केलं, ठीक आहे. सर्वांचं किती आलं 3000. त्यानंतर किती पास झाले हे पाहावं लागेल. मग 200 + 400 म्हणजे किती 600. 600 + 500 म्हणजे किती आले 900. 1100. 1100 + 700 म्हणजे किती आले 1800. 1800 विद्यार्थी पास आहेत, कितीपैकी 3000 पैकी. पर्सेंटेज काढायचं इझिली काढू शकतो आपण. टोटल विद्यार्थी किती पास आहेत 1800, कितीपैकी पास आहेत 3000 पैकी, गुणिले 100. 0 गे 2 गेले, 2 शून्य गेले, 1 शून्य गेला, 1 गेला, 6 1 3 1 3, 3 सकी 18 म्हणजे 60%, बरोबर ना. तर ऑप्शन नंबर सी हा करेक्ट आहे. 60% सर्व म्हणले त्यांनी, सर्व इयरचं. आपण काय केलं सर्व इयरचं म्हणल्यामुळे सर्व टोटल जे विद्यार्थी आहेत त्यांची काउंटिंग केले, ते आले टोटल 3000 विद्यार्थी, ठीक आहे. त्यानंतर पास झालेले स्टुडंटचं काउंटिंग केलं, त्याला 1800 आणि पर्सेंटेज काढून घेतलं 3000 पैकी 1800, म्हणून 1800 वरती भागिले 3000 गुणिले 100 आले 60%. ऑप्शन नंबर सी हा करेक्ट आहे 32 नंबरच्या क्वेश्चनचा. त्यानंतर 33 नंबरचा क्वेश्चन. तर या ठिकाणी काय म्हणले पहा, 12 निरीक्षणांचे गणित मध्य म्हणजे ॲव्हरेज किती आहे 40 आहे. किमान आणि कमाल निरीक्षणे अनुक्रमे 20 आणि 60 आहेत. म्हणजे लार्जेस्ट आणि स्मॉलेस्ट व्हॅल्यू हे काय आहेत, स्मॉलेस्ट 20 व्हॅल्यू आहे, लार्जेस्टची 60 व्हॅल्यू आहे. जर आपण किमान व कमाल निरीक्षणे वगळली तर उरलेल्या निरीक्षणांचे गणित मध्य डॅश असेल किंवा काय होईल त्याचं. तर सिंपल आहे पहा, पहिल्यांदा तुम्ही काय करायचं टोटल फिगर काढून घ्यायची. तर या ठिकाणी निरीक्षण किती येतं, टोटल 12 निरीक्षण आहेत, त्याचा मध्य म्हणजे ॲव्हरेज किती आहे 40 आहे, बरोबर ना. मग 40 गुणिले 12 केले तर किती येतील 480. आता त्यांनी काढले किमान आणि कमाल निरीक्षणे अनुक्रमे 20 आणि 60 आहेत. म्हणजे जी पण सिरीज असेल ना त्याचं स्टार्टिंगची व्हॅल्यू 20 आहे आणि एंडची व्हॅल्यू 60 आहे असं त्यांनी म्हणलंय.
पुढे काय जर आपण किमान व कमाल निरीक्षणे वगळली म्हणजेच काय लेस केली, किमान आणि कमाल हे ज्या व्हॅल्यू आहेत म्हणजे लार्जेस्ट आणि स्मॉलेस्ट व्हॅल्यू या लेस केल्या कशातून, या टोटल मधून आपण लेस करू. काय म्हणले त्यांनी, स्मॉल किती व्हॅल्यू आहे 20 आणि लार्जेस्ट किती 60. जे पण सिरीज असेल ना ते सिरीजची स्टार्टिंगची आणि एंडिंगची व्हॅल्यू दिली स्मॉलेस्ट आणि लार्जेस्ट मध्ये. मग 20 आणि 60 किती झाले, हे पहा 20 + 60 किती झाले 80. मग आता ते याच्यातून लेस करावं लागेल. पहा किमान व कमाल ही वगळली म्हणजेच काय 480 मायनस जर 80 केले कोणते 20 आणि 60 वाले 80 तर किती राहतात 400. तर त्या निघाले उरलेल्या निरीक्षणांचे गणित मध्य म्हणजे काय करायचं ॲव्हरेज काढायचा. उरले किती 400 टोटल राहिली. मग आता उरलेले निरीक्षण किती राहिले पहा टोटल 12 होते. त्यातलं लार्जेस्ट व्हॅल्यू आपण लेस केली आणि स्मॉलेस्ट व्हॅल्यू लेस केली म्हणजे 12तून 2 व्हॅल्यू लेस केल्या. 12 - 2 किती राहिले 10 निरीक्षण राहिले. बरं ना, 12 निरीक्षण दिले त्या आधी त्यातले 60 आणि 20 हे 2 निरीक्षण आहेत. मग 12तून 2 निरीक्षण लेस केले तर राहतात किती 10. तर 10 व्हॅल्यूंची जी टोटल आहे ती किती आली 400. मग 400 भागिले 10 जर केलं तर किती येईल 40 म्हणजे 00 गेले उरले 40. ॲव्हरेज किती होता पहिल्या संख्यांचा हे पहा इथं लिहिलेलं आहे 40च होता ना. आत्ता किती येतोय नवीन पण 40च म्हणजेच काय बदलत नाही आहे काहीच. सिंपल जो मध्य असेल जो ॲव्हरेज असेल तो चेंज होत नाही. ऑप्शन सी हा आपला करेक्ट आहे. नसेल कळलं व्हिडिओ बॅकला घ्या पुन्हा पहा शांतपणे पहा पण समजून घ्या. ठीक आहे आपल्याला काहीच काही नाही आहे. शांतपणे एखादा क्वेश्चन घेतला तर समजूनच घ्या. समजत असेल तर नाही समजलं ते सोडून. ठीक आहे आपल्याला 50 पैकी 50 आउट ऑफ मार्क मिळवायचे नाही किंवा क्वेश्चन आपल्याला करेक्ट आणायचे नाही. 50 पैकी 40चं टार्गेट आहे आणि ते एक्झॅक्ट टार्गेट आहे. तिथं 19-20 नको आहे 40च आणायचे आहेत आपल्याला. ते इझिली आपण आणू शकतो. ठीक आहे आता पुढचे 34 आणि 35 नंबरचे क्वेश्चन डायरेक्शनच्या बेसवर आहे. या ठिकाणी काय म्हणलंय ते आपण समजून घेऊया. तर काय म्हणलंय हे पहा 80 खेळाडूंपैकी 35 क्रिकेट खेळतात, त्यानंतर 42 हॉकी खेळतात, 25 फुटबॉल खेळतात, 8 क्रिकेट आणि हॉकी दोन्ही खेळ खेळतात, 10 क्रिकेट आणि फुटबॉल खेळतात, त्यानंतर 7 हॉकी व फुटबॉल खेळतात आणि त्यानंतर 3 हे तीनही प्रकारचे खेळ खेळतात. म्हणजे ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. या इन्फॉर्मेशनच्या बेसवर आपल्याला पुढचे क्वेश्चन सोडवायचे आहेत. पण या ठिकाणी या इन्फॉर्मेशनला आपल्याला प्रॉपर वेने सिस्टमॅटिक वेने लिहून घेणं गरजेचं आहे. तरच आपल्याला पुढचे क्वेश्चन सोडवता येतील. तर या ठिकाणी आपण याची एक डायग्राम काढूया. जसं की मागच्या लेसनमध्ये मागच्या क्वेश्चन पेपरला सोडवताना आपण काढली होती त्याचप्रमाणे या ठिकाणी डायग्राम येईल. तर या ठिकाणी टोटल खेळाडू किती आहेत 80 हे विसरायचं नाही. ठीक आहे टोटल किती आहेत 80 खेळाडूंचा हा डाटा दिलेला आहे. त्या डाटाच्या बेसवर आपल्याला डायग्राम काढायचे आणि टोटल खेळाडू 80 आहेत. टोटल खेळ किती आहेत हे पण पाहायचं. एक क्रिकेट आहे, दुसरा हॉकी आहे आणि तिसरा फुटबॉल आहे. या 3 खेळांबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे 80 खेळाडूंची. इतकं तर कळालं. आता 3 खेळ आहेत म्हणल्यावर 3 आपण काय करायचे सर्कल काढायचे. तर या ठिकाणी फर्स्ट आपण काढूया, त्यानंतर सिमिलरली सेकंड काढूया आणि त्यानंतर त्याच पद्धतीने जो थर्ड आहे तो पण काढूया. सिंपल. आता फर्स्ट जो आहे त्याला आपण क्रिकेट नाव देऊ. इथं आपण फॉर एक्झाम्पल क्रिकेटचा सी. ठीक आहे त्यानंतर हॉकीचा आपण एच म्हणू. त्यानंतर फुटबॉलचा आपण एफ असं म्हणू. सिंपल. 3 खेळाचे 3 सर्कल आपण केले. आता जे दिलंय ना ते ॲज इट इज लिहित चालायचं. त्यांनी काय म्हणले पहा 35 क्रिकेट खेळतात म्हणजे इथं क्रिकेटचे किती येतील 35. सिंपल. त्यानंतर 42 हॉकी खेळतात. हॉकी कुठे इथे म्हणजे किती येईल 42. त्यानंतर 25 फुटबॉल खेळतात. फुटबॉलला किती येईल 25. सिंपल. त्यानंतर 8 दोन्ही म्हणजेच काय क्रिकेट आणि हॉकी खेळतात. 8 प्लेयर असे आहेत जे 2 खेळ खेळतात. काय खेळतात क्रिकेट इथे पहा हा आणि हा हॉकी आहे बरोबर ना. असे दोन्ही खेळ खेळणारे 8 जण आहेत म्हणजे ते मध्ये येतील दोघांच्या. सिंपल. त्यानंतर 10 दोन्ही म्हणजेच काय क्रिकेट आणि फुटबॉल खेळतात. आता 10 काय करतायत इथे क्रिकेट आहे पहा इथे फुटबॉल आहे म्हणजे 10 इथे येतील मध्ये जे की दोन्ही खेळ खेळत आहेत. त्यानंतर 7 दोन्ही म्हणजेच काय हॉकी आणि फुटबॉल खेळतात. आता इथं 7 येतील पहा हे हॉकीच इथे आणि इथं फुटबॉलचं म्हणजे इथं 7 आले. सिंपल. पुढे पहा 3 सर्व म्हणजेच काय 3ही प्रकारचे खेळ खेळत आहेत म्हणजे 3 या मध्ये येईल.
ते सगळीकडेच आहेत. सिंपल. आता डायग्राम आपण काढलेली त्याच्या बेसवर आपल्याला क्वेश्चन सोडवायचे आहेत. क्वेश्चन नंबर 34 काय म्हणते पहा, हाऊ मेनी प्लेयर आर प्लेइंग ओनली वन गेम, म्हणजे फक्त एकच खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या किती हे आपल्याला काढायचं आहे. एकच खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या काढायची. तर या ठिकाणी पहा 35 हे जे आहेत ते काय करतायत, फक्त क्रिकेट खेळत आहेत. पण या 35 मध्ये 8 अशा आहेत की जे क्रिकेट आणि हॉकी खेळत आहेत. या 35 मध्येच 10 अशा आहेत की जे क्रिकेट आणि फुटबॉल खेळत आहेत. मग हे आपल्याला मायनस करायचे. 35 मायनस काय करणार, 8 प्लस 10 आणि पुन्हा मायनस काय करणार, हे 3 हे जे 3 आहेत जे 8 आणि 10 मध्येच कुठून कुठे ॲड असणार आहेत हे 3 इथं ॲड करणार. पुन्हा आता हे झालं क्रिकेटचं, नंतर हॉकीचं घ्यायचं, बरं ना. आता हॉकीला टोटल खेळाडू किती येतं, 42, जे फक्त हॉकी खेळत आहेत. पण या 42 मध्ये कुठून कुठे हे ॲड 8 आहेत ते पण ॲड आहे आणि 7 पण ॲड आहे. म्हणून 42 मायनस 7 प्लस 8 आणि प्लस हे 3 आहेत ते कुठे ना कुठे 7 आणि 8 मध्येच ॲड आहेत, म्हणून त्यांना आपण 3 सेपरेट घेणार. त्यानंतर हॉकी झालं, नंतर क्रिकेट झालं, नंतर फुटबॉल. सेम मागचा जो क्वेश्चन पेपर होता त्यामध्ये पण अशाच प्रकारचा एक क्वेश्चन होता पहा. आता या ठिकाणी काय करणार, 42 झालं, त्यानंतर फुटबॉलचे 25 घेणार. 25 मायनस काय करणार, हे 10 आणि 7, मग हे 10 मायनस 7 जे क्रिकेट आणि हॉकीमध्ये आहेत फुटबॉलचे प्लेयर ते मायनस करणार आणि प्लस करणार 3. सिंपल. आता त्याला आपल्याला सोडून घ्यायचं. तर सर्वात प्रथम तुम्ही काय करणार, 35 मायनस 8 आणि 10 म्हणजे किती झाले, 8 आणि 10 हे दोघांची टोटल किती झाली, 18. म्हणजे 35 मायनस 18 असं करणार. मग 35 मायनस 18 केले तर किती येईल, फॉर एक्झाम्पल 35 मायनस 18 म्हणजे 17 आणि प्लस काय करणार, हे 3 करणार, त्यामध्ये प्लस 3 म्हणजे किती झाले 20. अशा पद्धतीने सोडवायचं आपल्याला खालचं पण. रिपीट करतो, 35 मायनस काय केलं आपण, 8 प्लस 10 म्हणजे हे दोघांची टोटल झाली 18. मग 35 मायनस 18 केले किती झाले 17, 17 प्लस 3 किती झाले 20 असं केलं. मग इथं 42 मायनस 7 प्लस 8 म्हणजे 7 2 14 15 म्हणजे 42 मायनस 15 आणि प्लस 3 करायचे. मग याची टोटल किती ती 30 येते, बरोबर. मी डायरेक्टली काढून दाखवतोय. त्यानंतर 25 मायनस 17 हे दोघांची टोटल मिळून 17 येते, म्हणून 25 मायनस 17 प्लस 3 असं जर करून घेतले तर या दोघांची टोटल मिळून काय होईल, 11 येईल. सिंपल ना. आता या ठिकाणी पहिले 20 आले जे एकच खेळ खेळत आहेत, इथे 30 आले, त्यानंतर 11 आले. मग 20 प्लस 30 किती 50 प्लस 11 म्हणजे किती 61. ऑप्शन सी आपला करेक्ट आहे. एकदम सोप्या पद्धतीने आपण सोडवलंय. अशा पद्धतीने हा क्वेश्चन सोडवला तर इझी वेने सुटून जातो, नाहीतर तुम्हाला कुठला खेळ कोण खेळतंय हे शोधताच हाल होईल. ठीक आहे. म्हणून सिंपल वेने तुम्ही अशा पद्धतीने डायग्राम काढण्याचा प्रयत्न करा पहिल्यांदा, त्यानंतर हा क्वेश्चन सोडवा. नेक्स्ट 35 नंबरचा क्वेश्चन, फक्त 2 प्रकारचे खेळ खेळणाऱ्यांची संख्या किती. फक्त 2 खेळ खेळणाऱ्यांची संख्या आपल्याला काढायची. सिंपल पद्धतीनेच काढणारी, जास्त काही अवघड पद्धत नाहीये. त्यासाठी आपल्याला पुन्हा डायग्राम पाहिजे. तरी पहा 2 खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या काढायची. या ठिकाणी 8 आहेत पहा. इथं 8 काय करतायत, दोन्ही खेळ खेळतायत, म्हणजे क्रिकेट प्लस हॉकी हे 8 मध्ये. पण यामध्ये कुठून कुठे 3 ॲड आहेत, म्हणून काय करणार 8 मायनस 3 करणार. त्यानंतर क्रिकेट आणि फुटबॉल यामध्ये किती आले, टोटल 10, पण हे 3 त्यामध्ये कुठे कुठे ॲड आहे, म्हणून मायनस 3 करणार. पहिल्यांदा काय केलं आपण, हे 8 घेतले पहा, हे 8, त्यानंतर हे 10 घेतले, त्यानंतर काय राहिले, हे 7 राहिले. मग घेणार 7 मायनस पुन्हा हे 3 ॲड आहेत, म्हणून मायनस 3 करणार. आता 8 मायनस 3 किती आले 5, 10 मायनस 3 किती आले 7, 7 मायनस 3 किती आले 4. सर्वांची टोटल केली तर किती येईल 16. मग दोन्ही खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या किती आहे, फक्त 16 आहे. म्हणजे ऑप्शन नंबर डी हा आपला करेक्ट आहे. जसा क्वेश्चन आहे त्यानुसार तुम्हाला लॉजिक चेंज करावं लागू शकतं. दरवेळेस तुम्ही सेम पद्धतीने क्वेश्चन सोडवणार आणि सेम आन्सर येणार असं नाही आहे. या ठिकाणी काही गोष्टी आपल्याला क्वेश्चननुसार पण चेंज करावं लागतात. हे क्वेश्चन आत्ता ते विचारत नाही आहे, 2021 किंवा 20च्या दरम्यान असे क्वेश्चन येत होते. ठीक आहे, पण आत्ता सध्या त्यांनी असे क्वेश्चन विचारलेले नाहीत, सो डोंट वरी. आता आय होप हे 16 कसे आले ते कळालं असेल. नसेल कळालं व्हिडिओ बॅक लागेल, पुन्हा पहा समजून जाईल. काय म्हणले ते पहा. द नंबर ऑफ 8-bit computer word formed by 0 to 1 will be exactly their first and 3 first and 5 0.
म्हणजे थोडक्यात त्यांनी काय सांगितलंय, जे कॉम्प्युटरचे बीट आहेत ते 8 आहेत. ठीक आहे. त्यामध्ये 1 हा 3 वेळा येतो आणि 0 हा 5 वेळा येतो. मराठीतनं पण वाचू शकता, सोपं जाईल पहा. 0 व 1 या अंकांनी 8 बीट किती संगणकीय तयार होतील की ज्या प्रत्येक शब्दामध्ये 1 3 वेळा व 0 5 वेळा येतात. म्हणजे तुम्हाला असे 8 बीट बनवायचे की त्या प्रत्येकमध्ये 1 3 वेळा आला पाहिजे, 0 5 वेळा आला पाहिजे. जसं की फॉर एक्झाम्पल 1 1 1 1 किती वेळा आला? 3 वेळा आला. 0 1 2 3 4 5 0 किती वेळा आला? 5 वेळा आला. हे पहा, 1 3 वेळा घेतला आपण, 0 5 वेळा घेतला, बरोबर ना. म्हणजे टोटल जर पाहिले तर किती झाले? टोटल झाले 8. म्हणजे 1 हे 3 येतं आणि 0 हे 5 येतं, टोटल 8 बीट झाले. मग यांची वेगवेगळ्या प्रकारे अशी किती वेळा रचना होऊ शकते ते विचारलंय. म्हणजे 1 काय वेळेस इकडे लिहिला, 0 इथं लिहिला, ठीक आहे. असं किती वेळा चेंजेस होऊ शकतात ते तुम्हाला विचारलंय. तर सिंपल याचं कॅल्क्युलेशन असतं, अवघड असं काहीच नाहीये. तरी पहा त्यांनी काय म्हणले 8 बीट. मग आपण काय करू, 8 बीट लिहून काढू. मग 8 बीट कशी लिहायची? 8 पासून सुरू करायचं, कारण 8 बीट म्हणलेलं आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण लिहून काढूया 8 गुणिले 7 गुणिले 6 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 1. 8 बीट म्हणलं म्हणून 8 पासून लिहून काढले वरती. सिंपल. याला डिवायडेड बाय. खाली काय म्हणलं त्यांनी 3 1. 3 1 म्हणलं ना तर 3 पासून सुरू करायचं. 3 गुणिले 2 गुणिले 1. आणि इथं काय म्हणले 5 हे 0 आहेत. सिंपल. मग पुन्हा 5 पासून सुरू करायचं, कारण 5 म्हणलं, इथं 5 म्हणलं, इथं 3 म्हणलं, म्हणून 3 पासून सुरू केलं. इथं 5 म्हणलं म्हणून 5 पासून सुरू. मग इथं 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 1. सिंपल. जे आहे ते ॲज इट इज लिहून काढलंय. आता त्यांचा गुणाकार भागाकार करून घ्यायचा. पहिल्यांदा ज्या सिमिलर संख्या आहेत आपण कट करू शकतो. तर हे पहा, पहिल्यांदा काय कट होईल? इथं 5, इथं 4, इथं 3, इथं 1 आहे. इथं पण 5 4 3 1, म्हणजे सिमिलर संख्या आहे. हा 1 1 कट होईल, नंतर हे 3 3 कट होतील, हे 4 4 कट होतील, हे 5 5 कट होतील, बरोबर ना. त्यानंतर काय कट होईल का? काय कट होणार नाही. मग आपण डायरेक्टली भागाकार देऊ. इथं 2 1 2, 2 3 6, बरोबर. आता 3 1 3, 3 1 3. सिंपल. इथं 1 राहिला, संपले व्हॅल्यू. आता काय राहिलं फक्त 8 गुणिले 7. आता 8 7 किती? 56. म्हणजे आन्सर नंबर बी. कळालं कसं काढलं? या ठिकाणी लक्षात ठेवायचं किती बीट आहेत. 9 बीट असते तर इथं 9 पासून संख्या घेतल्या असत्या. 8 बीट म्हणले म्हणून 8 ते 1 घेतले. त्यानंतर 3 1 म्हणले म्हणून 3 2 1 घेतलं. जर 4 1 म्हणलं असतं तर 4 पासून घेतलं असतं. सिंपल. इतकंच आहे, बाकी काहीच अवघड नाहीये. आय होप काय केलंय, कसं केलं कळालं असेल. सोपंही, जास्त काही अवघड नाहीये. आपण एकदम सोप्या पद्धतीनेच पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते पहा. म्हणजे याचा ऑप्शन नंबर काय? बी हे करेक्ट आहे. 56. कसं आलं तर व्हिडिओ बॅक लागून पुन्हा पाहू शकता. आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते ते पहा. एका पाण्याच्या टाकी पहिल्या नळाने 6 तासात भरते तर दुसऱ्या नळाने ती भरण्यास 12 तास लागतात. जर दोन्ही नळ एकाच वेळेस चालू केलेस ती रिकामी टाकी भरण्यास किती वेळ लागेल? ठीक आहे. थोडं तुम्ही इंग्लिशमधनं वाचा, सोपं वाटू शकतं. मी मराठीतनं वाचा नाही, जेणेकरून सर्व स्टुडंटना कळेल. तर एक पाण्याची टाकी आपण असं कन्सिडर करू. ठीक आहे. ती पाण्याची टाकी भरण्यासाठी पहिला जो नळ आहे तो वापरला तर 6 तासच लागत आहेत. इथं म्हणले पहा. आणि दुसरा जो नळ आहे म्हणजे पहिला नळ बंद करायचा आणि दुसरा नळ जर वापरला तर ती टाकी 12 तासात भरते. आता कॉमन सेन्स आहे. पहिला नळ 6 तासात टाकीला भरवतोय म्हणजे तो मोठा असेल. दुसरा नळ 12 तासात त्या टाकीला भरवतोय म्हणजे तो छोटा असेल. सिंपल. मग आता त्यांनी काय म्हणलं की दोन्ही पण नळ जर आपण ॲट अ वन टाइम सुरू केले तर टाकी किती वेळात भरल? सिंपल आहे. पहा, हा क्वेश्चन कशा टाईपचा आहे माहिती का? ए हा व्यक्ती एक काम 12 तासात करतो, तेच काम बी हा व्यक्ती 6 तासात करतो. तर पर्टिक्युलर तेच काम दोन्ही व्यक्तींनी मिळून केलं तर किती तासात कंप्लीट होईल? असे प्रश्न असतात पहा. तोच प्रश्न आहे हा. पण या ठिकाणी त्यांनी पाण्याची टाकी म्हणलंय आणि नळ म्हणलंय. ठीक आहे. लहान नळ आणि मोठा नळ. लहान नळ म्हणजे काय? चिल्ड्रन. मोठा नळ म्हणजे काय? मॅन. मग चिल्ड्रन मॅनचे तुम्ही एक्झाम्पल सोडवलेले आहेत, बरोबर ना, आपल्या कोर्समध्ये. त्याच पद्धतीने सोडवायचं आहे. या ठिकाणी आपल्याला एलसीएम काढायला लागतो. एलसीएमने आपल्याला आन्सर डेफिनेटली एकदम इझी वेने काढता येतं. आता हे पहा. पहिल्यांदा किती आहे? 6. पहिला नळ 6 तासात भरवतो, दुसरा नळ 12 तासात भरवतो. ठीक आहे. या दोघांचं एलसीएम काढला तर काय येईल? एलसीएम येईल 12, बरोबर ना, लोएस्ट कॉमन मल्टिपल. मग या ठिकाणी 12 एलसीएम आला. मग आता 12ला आपल्याला डिवाइड करायचं. मग आता 12 इथे 6 आहे, बरोबर ना. मग 12ला जर 6 म्हणजे 12 भागिले 6 घेतले तर किती येईल? 2 येईल. सिंपल ना. हे 6 आहे ना, तर या 6ने ह्या 12ला भागलं किती आले? 2 आले. म्हणजे 6 2 12 असं येतं ना. पुन्हा आता हे 6चं काम झालं. हा 12 घ्यायचा.
12ला 12 डिवाइड केलं किती येईल 12 1 12 म्हणजे 1 येईल. आता 2 इथे आणि इथं 1 आहे, दोघांची टोटल केली तर किती येईल 3 येईल. कारण त्यांनी काय म्हणले दोन्ही नळ एकत्र चालू केलेस तर, बरोबर ना. तर दोन्ही नळ आपण एकत्र चालू केले म्हणजे इथं काय हे 2 येत आहेत हे 1 येत आहेत, या दोघांना एकत्र केलं तर होईल 3. टोटल टाकी किती 12चे, मग 12 भागिले 3 केलं तर किती येईल 4 येईल. मग ऑप्शन नंबर कुठला सी करेक्ट आहे 4. सिंपल साधं सांगतो बरं का. अशा प्रकारचे क्वेश्चन आले तर त्याचा एलसीएम काढायचा. पहिल्यांदा आपण 6 घेतले नंतर 12 घेतले त्याचा एलसीएम किती आला. ठीक आहे, एवढेच फिगर तुम्हाला दिलेले आहेत ना एक्झाम्पलमध्ये. हे घेतले या दोघांचा एलसीएम किती आला 12. मग यांचं पुन्हा डिवायडेशन करून घेतलं 6 दुने 12 म्हणून 2 आणि 12 1 12 1. टाकी एकत्र करायची कारण दोन नळ एकत्र सांगितलेत, मग दोघांना एकत्र केलं 3 होतात. मग जी टोटल कॅपॅसिटी ती 12ची असं आपण कन्सिडर करायचं कारण एलसीएम आलता. मग 12 भागिले 3 केलं तिथं 4. ठीक आहे, 4 3 12 म्हणून ऑप्शन सी हा करेक्ट आहे. एकदम सोपा क्वेश्चन होता. एलसीएमनी असे क्वेश्चन इझिली सुटतात आणि कन्सेप्च्युअल क्वेश्चन येते, जास्त काय अवघड नाही. कन्सेप्ट ती वापरली क्वेश्चन सुटतो, लॉजिक वगैरे काही नाही आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. आता नेक्स्ट आहे 31 आणि 32 नंबरचे क्वेश्चन काय म्हणते ते समजून घ्या. 31 आणि 32 DI आहे म्हणजे डाटा इंटरप्रिटेशन आहे. लक्षात घ्या MSCT एक्झामला 5 क्वेश्चनचा DI नेट सारखा येत नाही. नेट एक्झामला कसा 5 क्वेश्चन असतात, एक DI असतो, तसं सेटला नसतं. सेटला 2 क्वेश्चनचा एक सेपरेट DI, एका क्वेश्चनचा एक सेपरेट DI आणि त्यानंतर पुन्हा 2 क्वेश्चनचा आणखी एक DI, असे टोटल 5 क्वेश्चन ते कव्हर करतात डाटा इंटरप्रिटेशनचे. ठीक आहे, हा 2 क्वेश्चनचा DI पहा आपण सोडूया. इथं काय दिलं आहे ते महत्त्वाचं नाही, डायरेक्टली आपण DI मध्ये काय म्हणते ते पाहूया. इथं टाईप ऑफ इंडस्ट्री दिल्यात. ठीक आहे, ॲग्रोबेस, नंतर फूड इंडस्ट्री, ठीक आहे, शेतीवर आधारित, नंतर जंगलावर आधारित, असे वेगवेगळे इंडस्ट्री दिल्यात आणि त्यांची जिल्हे दिले. जिल्ह्यांची नाव आहे ABCD अशी जिल्ह्यांची नाव आहेत. ठीक आहे, आणि त्या जिल्ह्यांमध्ये एकूण इंडस्ट्री ज्या आहेत त्या टोटल एकूण इंडस्ट्री किती आहेत त्यांची संख्या पण दिलेली. लक्षात घ्या शेतीवर आधारित इंडस्ट्रीज विचारलं तरी A जिल्ह्यामध्ये 90 आहे. ठीक आहे, नंतर जंगलावर आधारित इंडस्ट्रीज विचारलं तर D मध्ये किती येतं 30. अशा प्रकारे तुम्हाला फिगर पाहिजेत. हे नंबर ऑफ इंडस्ट्रीज आहेत सर्व. सिंपल. आता याच्या बेसवर आपण क्वेश्चन सोडूया. क्वेश्चन नंबर 31 काय म्हणतोय ते पहा. मराठीत नसून जेणेकरून सर्वांना कळेल. जिल्हा E आणि B मधील कोणत्या प्रकारच्या कंपन्यांचे संख्येमधील फरक जास्तीत जास्त आहे. आता कंपन्या कोणत्या कोणत्या आहेत पहा. इंजिनिअरिंग, नंतर शेतीवर आधारित, नंतर रासायनिक, नंतर वस्त्र उद्योग. या कंपन्यांबद्दल म्हणले. सर्वच कंपन्यांबद्दल आपल्याला कॅल्क्युलेशन करायची गरज आहे का नाही आहे. त्यांनी काय म्हणले पहिल्यांदी शेतीवर आधारित. ठीक आहे, शेतीवर आधारितला आपण क्लिक करू जेणेकरून आपल्याला फक्त त्याचंच कॅल्क्युलेशन करावं लागेल. सर्वांचंच अननेसेसरी कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही आहे, त्याने डाटा भरपूर दिलेला आहे. शेतीवरचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं, नंतर इंजिनिअरिंगवरचं करायचं. ठीक आहे, इंजिनिअरिंग कुठे, हां इंजिनिअरिंग इथे. त्यानंतर काय म्हणले त्याने ऑप्शनमध्ये रासायनिक आणि वस्त्र उद्योग यांचं पण पाहायचं आहे. ठीक आहे, आता रासायनिक इथे आणि वस्त्र उद्योग इथे आहे. मग पशुचं आपल्याला काही कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही, जंगलावर आधारितचं पण कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही आहे. ठीक आहे, फक्त या 4चं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं. आणि काय करायचं त्यांनी काय म्हणले हे पहा, E आणि B म्हणले. तर E कुठे, इथे E आहे, B कुठे, इथे आहे. यामधील सर्वात जास्त फरक कोणाचा आहे आपल्याला काढायचं. सर्वात पहिले शेतीवर आधारित आपण घेऊया. ठीक आहे, आता शेतीवर आधारित जर आपण Eचं घेतलं तर Eचं किती आहे 165 आणि Bचं किती आहे 86. आता 165 मायनस 86 जर केले त्यांनी पहिल्यांदा E घेतलाय बरं का, नंतर B घेतलाय. तुम्ही म्हणताल मायनसमध्ये फिगर येते, तसं नाही आहे. पहिल्यांदा Eची संख्या घ्यायची म्हणजे Eचं घ्यायची 165, त्यानंतर Bची घ्यायची 86. अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन येईल. कारण E आणि B असं म्हणले त्यांनी, म्हणून आपण E आधी कन्सिडर करणार. 165 मायनस 86 केले तर किती येतील फॉर एक्झाम्पल 79. त्यानंतर वस्त्र उद्योगचं काढायचं ना, तर वस्त्र उद्योगमध्ये टोटल किती आहे 132. 132 मायनस 95 केले तर किती येईल 40 येईल. त्यानंतर रासायनिक किती टोटल 154. 154 मायनस 86 जर केले तर किती येईल 64. आणि इंजिनिअरिंगचे 166 इथे येतं, नंतर 76 इथे येत. आपण काय करतोय E मायनस B करतोय, फक्त इतकंच करतोय. 166 मायनस 76 जर केले तर किती येईल 90 येईल. आता सर्वात जास्त फरक कुठे आहे ते आपल्याला काढायला लावले. इथं किती आहे 79, इथं 40, इथं 64, इथं 90. सर्वात जास्त इंजिनिअरिंगमध्ये फरक आहे. म्हणून ऑप्शन नंबर काय आपलं
इंजिनिअरिंग म्हणजेच ऑप्शन नंबर ए हे करेक्ट येईल. सिंपल क्वेश्चन आहे, अवघड असं काय आहे का? काहीच नाही आहे. ठीक आहे, 31 नंबरच्या क्वेश्चनचा ऑप्शन ए हे करेक्ट का? तर त्याचा गॅप हा 90चा आला आहे, सर्वात जास्त आलेला आहे. सिंपल. त्यानंतर 32 नंबरचा क्वेश्चन काय म्हणते ते समजून घ्या. बी जिल्ह्यामधील शेतीवर आधारित कंपन्यांची शेकडेवारी किती? आता बी जिल्हा फक्त आपल्याला पाहायचा, त्यावर टोटल ज्या इंडस्ट्री आहेत त्या पाहायच्या, त्याच्या आधारावर फक्त शेतीवर आधारित किती ते आपल्याला काढायचं. आता बी जिल्हा हा बी आहे, बीची टोटल किती आहे तर 500, बरं ना. बीचे टोटल 500 आहेत, त्यांनी काय म्हणलं शेतीवर आधारित किती आहे ते तुम्हाला पर्सेंटेजमध्ये सांगायचं आहे. आता 500 मध्ये 86 म्हणजे किती पर्सेंट हे तुम्हाला विचारलं आहे थोडक्यात. रिपीट करतो, त्यांनी काय म्हणलं बी जिल्हा, हे पहा एक्झाम्पल परत दाखवतो, बी जिल्ह्यामधील शेतीवर आधारित कंपन्यांची शेकडेवारी किती म्हणजे पर्सेंटेज किती ते काढायचं. आता सिंपल आहे पहा, जर आपण बी जिल्ह्याचे टोटल पाहिले तर बी जिल्ह्याचे टोटल 500 आहे, त्यावर शेतीवर आधारित 86 आहेत, म्हणजेच काय 500 मध्ये 86 म्हणजे किती पर्सेंट हे तुम्हाला काढायचं. कसं काढणार? सोप्या पद्धतीने काढणार. इथे घेणार 500, ठीक आहे, 500 पैकी 86, बरोबर ना. जसं की 500 टोटल आहेत, 500 पैकी 86 मार्क शेतीने मिळवलेत, गुणिले काय करणार पर्सेंट काढायचे म्हणून 100, 00 गेला, 00 इकडचं पण गेला, बरोबर ना. मग राहिले किती 5. आता सिंपल भाग देऊ, 5 1 5, 5 1 5, किती उरले 3, नंतर 5 7 35, बरं ना. 5 6 30 आणि 5 7 35, म्हणजे इथं 35 नंतर 36 होते ना, मग आला पॉईंट 1 उरला ना. मग 5 2 10 इथं आले, सॉरी 5 2 10 म्हणजे इथं आले 2, ठीक आहे, म्हणजे 17 पॉईंट काहीतरी समथिंग येते, 17.2 आपला आन्सर येत आहे. एक्झॅक्ट काढण्याची गरज नाही, कारण हे पहा 17.2 आपल्याला कळते की 17 पॉईंटच काहीतरी येत आहे, म्हणजे 86 हे शेतीवर आधारित आहे. टोटल बी जिल्ह्याचे 500 आहेत, गुणिले काय गेले 100, 100 का गेले तर पर्सेंटेज आहे सर्वांचे, म्हणून पर्सेंटेज काढायचे. 00 गेला, 00 गेला, 5 जर 86ला भागिले केले तर येतात 17.2. सिंपल, म्हणजे 5ने जरी तुम्ही भागाकार केला तर आन्सर येऊन जातं. आय होप क्वेश्चन काय ते कळालं असेल. ऑप्शन नंबर बी हे करेक्ट आहे 32 नंबरच्या क्वेश्चनचा. तर या ठिकाणी काय म्हणलं इथे पहा, 34 आणि 35 नंबरचा क्वेश्चन या खालच्या आकृतीवर डिपेंड आहे, याला पाय चार्ट असं म्हणतात. ठीक आहे, जो पाय चार्ट आहे त्यावर हा जो क्वेश्चन आहे 34 आणि 35 नंबरचा तो आहे. तर या ठिकाणी पाय चार्टमध्ये जी इन्फॉर्मेशन दिली ती कशा संदर्भात ते समजून घ्या. एका कुटुंबाचा मासिक खर्च जो आहे ना तो खर्च त्यांनी वेगवेगळ्या अँगलनी दाखवला आहे. या ठिकाणी फर्स्ट स्टेप हा फूडवर किती खर्च झालेला आहे, 108 डिग्रीचा कोन झालेला आहे, 108 अंश खर्च फूडवर आहे. त्यानंतर क्लोथिंग म्हणजेच काही कपडे त्यावर 63 अंश इतका खर्च झाला आहे. हाऊस रेंटवर 72, त्यानंतर फ्युलवर 27 आणि ऑदरचं काही त्यांनी दिलेलं नाही, ऑदरचं एक्स दिलं आहे. मग ऑदरचा खर्च किती हे आपण काढू शकतो का नाही? काढू शकतो, कारण पाय चार्ट कितीचा असतो 360 अंशचा असतो. टोटल हे जे टोटल सर्कल आहे हे 360चं असतं, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे, बरोबर ना. मग आता 360चं टोटल असतं तर आपल्याला कळेल की या बाकींची टोटल केली म्हणजेच काय, ह्या अन्न, ठीक आहे, नंतर कपडे असतील, घर भाडं असेल, इंधन असेल, यांची टोटल केली आणि 360 मधून ती मायनस केली तर अन्यवर खर्च किती हे आपण काढू शकतो. सिंपल, म्हणजे या ठिकाणी आपल्याला टोटल करावं लागेल 108 अंश प्लस 63 प्लस 72 प्लस 27, ठीक आहे, या सर्वांची टोटल केली ती 270. मग 270 मायनस 360 जर आपण केलं तर किती 90, म्हणजे या ठिकाणी अन्य खर्च किती असणार आहे 90 अंशचा. सिंपल. आता हे आपण काढलं, त्याच्या बेसवर आता जे क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन आपण सोडवायचा प्रयत्न करूया. सिंपल, एकदम अवघड असं काहीच नाही आहे. आतापर्यंत आपण क्वेश्चन पेपर सोडवण्याचा प्रयत्न केला आहे, आपल्याला कुठलाही क्वेश्चन अवघड वाटलेला नाही. 2-3 क्वेश्चन सोडले तर. पहिला क्वेश्चन काय म्हणते पहा, अन्य या विभागाशी संबंधित कोण किती अंशांचा आहे ते काढा. आत्ताच काढलं पहा, अन्य या विभागाशी संबंधित जो कोण आहे तो 90 अंशांचा आहे. हे पहा 90. सिंपल ना, म्हणजे पाय चार्ट जो आहे ना तो 360चा असतो. 360 कसे असतात, असं आणि असं, बरोबर. हे 90चा असतं, हे 90चा असतो, हा 90चा असतो आणि हा 90चा असतो. टोटल होतं 360 असा पाय चार्ट असतो. मग या ठिकाणी हे पहा बरोबर इतकं चटकूर भाग राहिलेला याचा तो 90चा असणार आहे. कॉमन सेन्सने पण आपल्याला कळतंय. सिंपल, आणि आपण कॅल्क्युलेशन पण केलंय. 270 मायनस 360 तर 90च येतात, म्हणजे अन्य गोष्टींवर जो खर्च आहे तो 90 अंशचा आहे, ठीक आहे, म्हणजेच डिग्री. मग या ठिकाणी ऑप्शन नंबर बी आपला करेक्ट येईल. सिंपल आहे, आपण आधीच काढलं होतं. त्यानंतर 35 नंबरचा क्वेश्चन,
अन्न या विभागावरील खर्चाची एकूण शिकडेवारी किती येईल? आता या ठिकाणी त्यांनी काय केलं आहे, फूड, ठीक आहे, या फूडवर किती % खर्च केला आहे ते आपल्याला काढायचं आहे. एक रिपीट करेल, त्यांनी जे या ठिकाणी खर्च दिलेले आहेत ते कसे आहेत, अंशमध्ये आहेत. तुम्हाला % किती येईल ते विचारलं आहे. आता सिंपल साधी जर ट्रिक सांगायचं झालं तर बेसिक गोष्टीने पण तुम्ही फूडवरचा खर्च किती ते काढू शकता. या ठिकाणी किती दिलेले आहेत, 108 अंश, आणि टोटल डायग्रामची व्हॅल्यू किती असते, 360 अंश, बरोबर ना, टोटल सर्वांची मिळून, कारण इथे 90 आहेत ना, मग सर्वांची मिळूनचं व्हॅल्यू काढली किती येईल, 360. आता 108 आहे, हे किती पैकी येतं, 360 पैकी 108 आहे फूडवर, बरोबर ना. 360 म्हणजे टोटल आहे, त्यापैकी फूडवर 108 आहे, मग 360 पैकी 108 फूडवर आहे, ते आपण लिहिलं. आणि त्यांनी काय म्हणले, पर्सेंटेजमध्ये व्हॅल्यू काढा, म्हणून आपण गुणिले करणार 100. सिंपल. आता या ठिकाणी 0 आपण कट करू, 0 हा गेला, हा एक गेला. मग आता 36 एक 36 आणि 36 त्रिक 108, बरोबर. मग या ठिकाणी 3 गुणिले 10 किती झाले, 30. आता 30% आपले यायला पाहिजे. आन्सर आहे का ऑप्शन, येस, ऑप्शन नंबर बी हा करेक्ट, 30%. आय होप कसं काढलं ते कळालं असेल. एकदम सोप्या वेळेने काढण्याचा प्रयत्न केलेला आहे, या ठिकाणी अवघडचं काहीच नाही. त्यांनी काय विचारलं, हे जे अंश आहे याचं पर्सेंटेजमध्ये कन्व्हर्जन करून सांगा. मग आपल्याला माहिती आहे 360चं टोटल हा पाय चार्ट असतो, त्यापैकी 108 हे फूडवर आहेत, मग 108 पुढे घेणार आपण वरती, किती पैकी येतं, 360 पैकी, म्हणून ती खाली, आणि पर्सेंटेज काढायचं म्हणून गुणिले 100. मग यांचा गुणाकार भागाकार केला तर 30% येऊन जातात. कसा केला तर इथं केलेला आहे, तुम्ही पाहू शकता. सिंपल. मग या ठिकाणी 35 नंबरच्या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर बी म्हणजे 30% इज अ राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन 21 नंबरचा. व्हॉट इज द अरिथमॅटिक मीन ऑफ अ इंटिग्रल्स फ्रॉम 1 to 51? आता या ठिकाणी ज्या विषम संख्या असतात आणि समसंख्या असतात त्यावेळेस अरिथमॅटिक मीन कसा काढायचा ते मला सांगितलेलं आहे. या ठिकाणी 51च्या केसमध्ये काय होईल, n+1 डिवायडेड बाय 2 हा फॉर्म्युला आपण यूज करणार. एनची व्हॅल्यू किती दिलेली, 51 प्लस 1 ॲज इट इज भागिले 2. 51 प्लस 1 म्हणजे किती, 52. 52 भागिले 2 म्हणजे किती आले, 26, बरं ना. म्हणजे 52चे निम्मे 26. ऑप्शन नंबर सी करेक्ट. एकदम सिंपल क्वेश्चन. नेक्स्ट 22 नंबरचा क्वेश्चन. आता हा क्वेश्चन सोडवण्यापूर्वी एक तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगेल. अशा प्रकारचा जर क्वेश्चन तुम्हाला दिसला तर स्किप करायचा, आणि सर्वात शेवटी एक्झामिनेशनमध्ये टाईम राहिला तर सोडवा, नाहीच टाईम राहिला तर तुक्का मारून टाका. ऑप्शन डी सी कुठलाही मारा, तो तुम्हाला आवडेल तो. हा क्वेश्चन स्किप का करायचा, कारण हा टाईम कन्झ्युमिंग क्वेश्चन आहे, यासाठी टाईम तुमचा खूप जास्त लागू शकतो. कारण क्वेश्चन समजून घ्यायचा हा पॉईंट येत आहे. क्वेश्चन समजून घेतल्यानंतर त्याचा आन्सर काय काढायचं हे समजून घ्यायचं. म्हणजे आन्सर काढण्यासाठी क्वेश्चन तर समजला पाहिजे, प्रॉब्लेम काय हा कळाला तर तुम्ही आन्सर काढणार आहे ना. म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचे क्वेश्चन स्किप करण्याचा प्रयत्न करा, टाईम या ठिकाणी वेस्ट होऊ शकतो. तरी देखील याचा आन्सर काय ते आपण पाहूया. इफ 10th m इज अ पॉझिटिव्ह इंटिग्रल, डिवाइड द प्रोडक्ट ऑफ अ इंटिग्रल फ्रॉम 101 to 151, देन मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ m इज. तर या ठिकाणी 101 ते 151 जे नंबर आहेत, म्हणजे 101 पासून ते 151 पर्यंतचे नंबर, त्यातलं पॉझिटिव्ह इंटिग्रलची व्हॅल्यू तुम्हाला काढायची. आता ठिकाणी फोड पाडावं लागतील 101 ते 151 पर्यंतच्या. या फोड पाडताना जर आपण 101 पासून घेतलं तर पॉझिटिव्ह नंबर नाही आहे, ठीक आहे. मग 102 घ्यावं लागेल. 102ची व्हॅल्यू घेतली तर ऑप्शन खूप जास्त जातो, म्हणजे आपला काहीतरी 100 काहीतरी ऑप्शन येतो. इथे प्रयत्न केला तर 12, 10, 13 असे ऑप्शन आहेत. म्हणून 102 पण घेऊन चालणार नाही, थोडी व्हॅल्यू आपल्याला मोठी घ्यावं लागेल. मग 103 तर घेता येणार नाही, ठीक आहे. 104 हा घेतला तरी पण व्हॅल्यू खूप मोठी येते. मग आपण सोपं काय करणार, 105 घेणार, ठीक आहे. 101 पासून 151चे आपल्याला पॉझिटिव्ह इंटिग्रल काढायचे, त्यासाठी डायरेक्टली आपण 105 पासून सुरू करूया, जेणेकरून तुम्हाला कळलं की आपण कशा प्रकारे काढतोय. रिपीट करेल, 105च का घेतले तर त्या आधी मी बॅकग्राऊंडला वर्किंग केलेलं आहे, आणि ते वर्किंग केल्यानंतर तुम्हाला मी डायरेक्टली सांगतोय की 105 पासून घ्यावं लागेल. मग एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला हे बॅकग्राऊंडचं जे वर्किंग मी केलं आहे त्यासाठी मला 10-15 मिनिटं द्यावं लागले, इतका वेळ तुम्हालाही द्यावा लागू शकतो. म्हणून तुम्ही काय करा, असा क्वेश्चनच स्किप करून टाका. ते फाइंड आउट करणं थोडंसं डिफिकल्ट होऊ शकतं. तुमच्याकडे वेगळी ट्रिक असेल काही तर तुम्ही त्या पद्धतीने सोडू शकता. तर या ठिकाणी माझ्या पद्धतीनुसार या ठिकाणी फोड पाडावं लागतील आपल्याला 101 ते 105 पर्यंत. 105 पासून आपण पाडूया डायरेक्टली, कारण 104ने जरी पाडलं तर हे ऑप्शन त्या ठिकाणी कव्हर होत नाही, जास्त आपलं आन्सर येतं आहे. आपल्याला 12, 13, 10 किंवा 11 यापैकीच एक आपला आन्सर आलं पाहिजे. आता 105 पासून जर फोड पाडण्याचा प्रयत्न केला तर 105ची फोड काय होईल, 21 गुणिले
5 म्हणजे 21 गुणिले 5 केले तर 105 होऊन जातील. त्यानंतर 110ची आपल्याला फोड पाडावं लागेल. 110ची फोड पाडली तर काय होईल 22 गुणिले 5. सिंपल एक एक वाढायचं आहे. 115ची फोड पाडायचा प्रयत्न केला तर काय होईल 23 गुणिले 5 एक वाढवायचा. 114ची फोड पाडायचा प्रयत्न केला तर काय होईल 24 गुणिले 5 फक्त एक एक वाढवायचं आहे. बाकी काहीच करायचं नाही. 21 22 23 24 नंतर 14 नाही इथे 120ची फोड 120 म्हणलं मी 120ची फोड पाडायचं म्हणलं तर काय होईल 24 गुणिले 5 कारण 24 पंचे 120. त्यानंतर 125ची आपल्याला फोड पाडायचं म्हणलं तर एक वाढवायचं फक्त 25 गुणिले 5. आता या 25ची पण पुन्हा फोड पडते पहा 5 5 25 म्हणजेच काय 5 गुणिले 5 ह्या 25ची फोड पडते ना 5 गुणिले 5 5 5 25 सिंपल. आता 125 झालं. त्यानंतर काय होईल 130 5 5चा गॅप निघतोय. 130ची फोड काय होईल 26 गुणिले 5 इथं 25 पर्यंत आलं तर पहा मग इथं 26 येईल. त्यानंतर 135ची फोड काय होईल 27 गुणिले 5 एक एक वाढत चाललंय. 140ची फोड काय होईल 28 गुणिले 5. त्यानंतर 145 याची फोड काय होईल 29 गुणिले 5 एक एक वाढायचं फक्त. आणि 150 याची फोड काय होईल 150ची फोड होईल 30 गुणिले 5 पुन्हा 30ची फोड होते पहा बरं ना होती ना 6 पंचे 30 होतात म्हणजे 6 गुणिले 5. आता सिंपल आहे 5 किती वेळा आला हे 500 करायचं तर हे पहा या ठिकाणी मी शाईट चेंज करतो जेणेकरून तुम्हाला कळेल. या ठिकाणी 5 हा एकदा आला नंतर दोनदा नंतर तीनदा नंतर चारदा नंतर 5दा त्यानंतर 6 त्यानंतर 7 त्यानंतर 8 9 10 11 12 आणि 13 वेळा 5 आला. ऑप्शन आहे का येस ऑप्शन नंबर बी आपला करेक्ट आहे. आन्सर 13. सिंपल. माझ्या ठिकाणी फोड पाडावं लागेल तुम्हाला प्रॉपरली कॅल्क्युलेशन करावं लागेल म्हणून असे क्वेश्चन स्किप करा. ठीक आहे आपल्याला नाही येत थोडं कमीपणा घ्यायचा. सर्वच क्वेश्चन आपल्याला सुटले पाहिजे असं काही नाही आहे. आपल्याला मी तुम्हाला सांगितलं 50 पैकी 50 क्वेश्चन सोडवायचेच नाहीत. आपल्याला 50 पैकी 47 किंवा 48 पर्यंतच क्वेश्चन टार्गेटमध्ये धरायचे. 45 पर्यंत धरले तरी पण चालत. 2-3 क्वेश्चन आपल्याला येणार नाही असं ॲझ्युम करूनच जायचं पॉझिटिव्ह माइंडने जायचं. सिंपल ना. तर या ठिकाणी 22 नंबरच्या क्वेश्चनचा ऑप्शन नंबर बी हे करेक्ट आहे कारण या ठिकाणी फोड पाडली 5 आपला 13 वेळा आला. सिंपल. तर आता 24 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतोय ते पहा. तर या ठिकाणी काय म्हणले मराठीत वाचतो जेणेकरून सर्वांना समजेल. लॉजिकल रिझनिंगचा क्वेश्चन आहे. एक व्यक्ती एक्स या ठिकाणापासून वाय या ठिकाणापर्यंत विटा वाहून नेण्याचं काम करत आहे. पहिल्यांदा लिहून टाकू एक्स या ठिकाणापासून जातोय कुठे वाय या ठिकाणापर्यंत आणि काय नेतोय विटा नेतोय. एक्स आणि वाय या ठिकाणामधलं अंतर जे आहे ना ते 200 मीटर आहे. म्हणजे काय यामधलं जे अंतर आहे ते 200 मीटर आहे. सिंपल. ती व्यक्ती एका वेळेस 15 विटा वाहून नेते. म्हणजेच काय या 200 मीटरच्या अंतरामध्ये ती व्यक्ती काय करते 15 विटा एका वेळेस नेते. त्या व्यक्तीने एक्स या ठिकाणापासून काम करण्यास सुरुवात केल्यास व 5.5 किमी म्हणजेच काय 5.5 किमी अंतर जर पार त्याने केलं तर वाय या ठिकाणी किती विटा पोहोचल्या म्हणजेच काय त्याने असे किती राऊंड मारले तर त्याचं अंतर 5.5 किमी होईल हे आपल्याला पाहावं लागेल. ठीक आहे म्हणजे थोडक्यात 5.5 किमी म्हणजे काय 5.5 किलोमीटर 5.5 किलोमीटर. सिंपल. मग थोडक्यात आपण म्हणतो ना शतपावली आपण करतो पहा घरी. शतपावली केल्यानंतरच आपण छोट्याशा एका बोळीत हिंडत असो तर आपण म्हणतो की मी सरळ जर हिंडलो असतो ना जवळपास 5-10 किलोमीटर सहज गेलो असतो पण मी राऊंडच फिरतोय जवळजवळ फिरतोय त्यामुळे ते कळत नाही. सिंपल. तसंच तो व्यक्ती काय करतोय असे इथून वायपर्यंत जातोय वायवरून परत रिकामा हाती इकडे येतोय परत एक सोडून विटा नेतोय वायकडं. अशी त्यांनी अंतर किती पार केलंय टोटल जवळपास 5.5 किलोमीटरचं. मग हे जे अंतर त्यांनी 5.5 किलोमीटरचं पार केलंय त्यामध्ये त्यांनी किती विटा वाय या ठिकाणापर्यंत पोहोचवल्या असतील हे तुम्हाला विचारलंय. सिंपल क्वेश्चन आहे जास्त काय अवघड नाहीये सोपा आहे. सर्व गोष्टी सोप्या असतात फक्त आपण प्रॉपरली त्या पाहिल्या पाहिजे. आता या ठिकाणी एक पॉईंट लक्षात घ्या त्यांनी 200 मीटरचं अंतर सांगितलंय आणि 1 किलोमीटर सांगितलंय. आपल्याला किलोमीटरचं मीटरमध्ये कन्व्हर्जन करावं लागेल बरं ना. तर 1 किलोमीटरमध्ये किती असतात 1000 मीटर. मग 1000 गुणिले जर 5.5 आपण केलं तर आपल्याला मीटरमध्ये कळलं ना. मग आता इथे किती येईल 5500 मीटर बरं ना. जर 5.5 किलोमीटरचं मी मीटरमध्ये कन्व्हर्जन करायचा प्रयत्न केला तर 5.5ला आपल्याला 1000 ने गुणावं लागेल
कारण 1 किलोमीटरमध्ये असतात 1000 सिंपल मीटर. मग 5.5 गुणिले जर 1000 केले तर 5500 मीटर होईल. माझी 200 मीटरमध्ये तो 15 विटा नेतोय. मग 5500 मीटरमध्ये तो किती विटा नेईल हे आपल्याला काढावं लागेल. आता आणखी एक पॉईंट या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचा की 200 मीटरमध्ये तो 15 विटा नेतोय, पण येताना तो पुन्हा मोकळा येतोय. म्हणजे एक्स पासून विटा घेतल्या वाय पर्यंत नेल्या, विटा ठेवल्यानंतर वाय पासून तो पुन्हा एक्स पर्यंत मोकळ्या हाताने येतो. म्हणजेच काय, जाताना 200 मीटर तो जातोय आणि येताना पुन्हा 200 मीटर रिटर्न येतोय मोकळ्या हाताने. मग आपण जर विचार केला 15 विटांसाठी त्याने किती अंतर पार केलं, तर 15 विटा नेण्यासाठी त्याने पहिल्यांदा 200 मीटर अंतर पार केलं, पुन्हा त्यांनी रिटर्न येण्यासाठी 200 मीटर अंतर पार केलं. म्हणजेच काय, त्यांनी 15 विटांसाठी टोटल अंतर जे पार केलंय ते 400 मीटर अंतर पार केलेलं आहे. सिंपल ना. रिक्षावाला म्हणतो पहा, मी तुम्हाला पर्टिक्युलर स्टँडपर्यंत सोडतो, पण जाण्यासाठी 10 रुपये लागतात आणि तिकडे मला प्रवासी भेटणार नाहीत, मग येण्यासाठी पण 10 रुपये लागतात वेगळ्या प्रवासाला यायचं असेल तर, मग तुम्हीच मला 20 रुपये देऊन टाका, असं रिक्षावाला म्हणतो त्यावेळेस. सिमिलरली तीच कन्सेप्ट आहे. मग तो एक्सवाला काय केला, एक्स वरून वाय पर्यंत गेला 200 मीटरचा, येताना मोकळा आला 200 मीटर, म्हणून आपण कन्सिडर करणार की 15 विटांसाठी तर 400 मीटर चालला. सिंपल. आता 15 विटासाठी 400 मीटर चालला तर 5500 मीटरमध्ये त्याने किती विटा आणल्या हे आपल्याला काढायचं. सिंपल आहे, जास्त काय अवघड नाहीये. आता लक्षात ठेवायचं 5500 आपण मीटर काढलं बरोबर ना, म्हणजे 5.5ला आपण 1000 निघूनलं तर 5500 आलते. 5500ला काय करावं लागेल, भागिले 400 करावं लागतील, कारण 400 मीटर म्हणजे तो 15 विटा नेतोय. टोटल अंतर आहे 5500 मीटरचं. हा शून्य गेला, हा शून्य गेला, कट करूया, काहीच प्रॉब्लेम नाही. मग आता 4 1 4 4 1 4 सिंपल, ही शून्य शून्य गेली ना, 4 1 4 4 1 4, पुन्हा एक उरलं इथं 4 1 4 4 2 8 4 3 12 बरोबर. आता किती उरले, 4 3 12, मग 13 14 15, म्हणजे किती उरले, 3 उरले बरोबर. 3 इकडे लिहितो. आता ठिकाणी 3ला 4ने भाग जातो का, जात नाही, म्हणजे काय करणार मी, पॉईंट घेणार. मग पॉईंट घेतला म्हणजे ते 0 लावणार, भाग देतो मी, बाकी काही करत नाहीये. सिंपल. मग आता काय होईल, 4 1 4 पुन्हा, नंतर 4 7 28 बरोबर, म्हणजे किती आले 7. मग आता इथं पुन्हा किती उरले, 2 उरले बरोबर. मग आता इथं जर पुन्हा 0 ॲड केला तर 4 5 20 होतात बरोबर. मग या ठिकाणी 13.75 आपला आन्सर येते. आता जर बारकाईने आपण विचार केला तर 13.75 याचा राऊंड ऑफ काय येईल, 50च्या पुढे 13.75 म्हणजे किती, 14. सिंपल. मग आता 14 काय झालं, त्यांनी राऊंड मारले बरोबर ना, म्हणजे टोटल राऊंड किती झाले त्याचे 14, आणि एका राऊंडमध्ये किती विटा दिले त्यांनी 15. मग 14 गुणिले 15 जर आपण कॅल्क्युलेशन केले तर 210, म्हणजे ऑप्शन नंबर सी हे करेक्ट आहे. सिंपल. सिंपल क्वेश्चन आहे, याला वेगवेगळ्या अँगलने तुम्ही सोडवू शकता तुमच्या अप्रोचने. जो माझा अप्रोच आहे या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन केलाय. या ठिकाणी आपल्याला राऊंड ऑफ आन्सर करावं लागेल तर आपला आन्सर 210 येईल. सिंपल. आणि या ठिकाणी हा जो क्वेश्चन आहे ना, हा लॉजिक बेस्ड क्वेश्चन आहे प्लस मॅथमॅटिक्स या ठिकाणी यूज केलंय. मग आन्सर कसं आलं आय होप कळालं असेल. 210 इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन 25 नंबर. आता ठिकाणी काय म्हणले ते पहा. एका जंगलामध्ये चालू वर्षात 64 हरणे आहेत. ठीक आहे, जे करंट इयर आहे त्या वर्षी 64 हरिण त्या जंगलामध्ये आहे. जर XN ही संख्या त्या जंगलातील Nव्या वर्षातील हरणांची संख्या दर्शवली व XN = 3/2 XN-1 N = 1 to 3 असेल तर 5व्या वर्षातील त्या जंगलातील हरणांची संख्या किती. म्हणजे थोडक्यात त्यांनी चालू वर्षामध्ये सांगितले 64 हरणं त्या जंगलामध्ये आहेत, तर 5व्या वर्षी त्या जंगलामध्ये किती हरणं असतील हे तुम्हाला विचारलंय. आता या ठिकाणी हरणं जे आहेत ना ते किती आहेत ते काढण्यासाठी त्यांनी फॉर्म्युला दिलेला आहे. या फॉर्म्युलामध्ये जर आपण आपल्या अँगलने व्हॅल्यू पुट केली तर आपल्याला आन्सर येऊन जाईल. आता या ठिकाणी N-1 जर आपण केलं तर 0 येऊन जाईल. ठीक आहे. मात्र आता काय XN, मग XN ची व्हॅल्यू किती दिली त्यांनी 64 पहिल्या वर्षीची बरोबर. आता 64 3/2 याचं जर पर्सेंटेजमध्ये तुम्हाला आन्सर काढायला लावलं तर काय येईल 50% येईल बरोबर ना. म्हणजेच कसं असतं 3/2 गुणिले 100 याचं पर्सेंटेज करायचं, म्हणजे काय इथं येईल हे 100चे 0 इकडं, मग कुठलं मग बे का बे, नंतर इथं 150. सिंपल. मग एक्स्ट्रा किती वाढत आहेत, फक्त 50% एक्स्ट्रा वाढत आहेत. मग आता सिंपल काय करायचं माहिती का, फक्त 64 + 50% ॲड करायचे.
म्हणजेच काय, या ठिकाणी पहिलं जे वर्षाची हरणं आहेत तेथील 96 हरीण. सिंपल. पुढच्या वर्षी काय करणार, 96 या वर्षीत हे फर्स्ट इयरचं झाला. सेकंड इयरला काय करणार, 96 प्लस पुन्हा 50%. 96 प्लस 50% केले तर किती येतील, 144. पुन्हा तिसरं वर्ष, तिसऱ्या वर्षात काय 144 प्लस 50% किती येतील, 216. चौथं वर्ष, चौथ्या वर्षी काय करणार, 216 प्लस 50%, मग किती येतील, 324. आणि पाचव्या वर्षी काय करणार, 324 प्लस 50%, म्हणजेच किती येईल, 486. त्यांनी काय विचारलं, पाचव्या वर्षी किती हरणं असतील, 486 असतील. ऑप्शन नंबर बी हा करेक्ट आहे. नाही कळालं, सोपं सांगतो. हे जे 50% आहेत ना, हे 50% न लिहिता तुम्ही डायरेक्टली 3/2 पण लिहू शकता, जे त्यांनी दिलेलं आहे. मी सोपं जावं म्हणून टक्क्यांमध्ये आन्सर घेतलं. तुम्हाला वाटलं तर तुम्ही तुमच्याही पद्धतीने लिहू शकता. म्हणजे काय म्हणले त्यांनी 3/2. मग आता 64 गुणिले 3/2, इथं गुणिले चिन्ह आहे ना, मग 3/2. इथं पुन्हा 96 गुणिले 3/2 जरी केलं तर हेच आन्सर येणार आहे, वेगळं काही चेंज होणार नाही. म्हणजे मी काय केलं तर 64 प्लस 50% केलं ते. तुम्ही असं पण करू शकता, 64 गुणिले 3/2 हे येईल 96. पुन्हा आता 96 घ्यायचे मग, बरोबर ना. मग 96 गुणिले 3/2 म्हणजे किती येईल ते, 144. मग पुन्हा 144 गुणिले 3/2 मग किती येतील ते, 216, बरोबर. हे मग 216 गुणिले 3/2 मग किती येतील ते, 324. मग 324 गुणिले 3/2 मग किती येतील ते, 486. असा आन्सर आहे. मी 50% घेतले, म्हणजेच काही इथं फोड करून घेतले त्यांचे. वाटलं तर तुम्ही डायरेक्टली घेऊ शकता 3/2, त्याने पण आन्सर येऊ शकतं. पण या ठिकाणी मॅथमॅटिक्स तुम्हाला थोडंसं येणं अपेक्षित आहे. जर बेसिक ट्रिकनी तुम्ही सोडवलं, सोप्यात सोपं करून त्याला सोडवायचा प्रयत्न केला तर इझिली सुटून जाईल. तर लक्षात घ्या, 486 हे आपला करेक्ट आन्सर आहे. 5व्या वर्षी किती हरणं असतील, 486. ऑप्शन बी आपला करेक्ट आहे. नेक्स्ट, आता 31 आणि 32 हे जे 2 क्वेश्चन आहेत ना, हे DI बेस आहे, म्हणजे डाटा इंटरप्रिटेशनच्या बेसवर हे क्वेश्चन दिलेले आहेत. कुठले, 31-32. DI मध्ये काय म्हणले पहा, जी आकडेवारी दिलेली नाही सर्व ती लाखांमध्ये, इतकं तर म्हणलंय, ठीक आहे. आणि काय म्हणले, डिफरंट प्लेस इन इंडिया इन अ सर्टन इयर, म्हणजेच काय, टुरिस्ट किती व्हिजिट करतात पर्टिक्युलर वेगवेगळ्या देशांचे इंडियामधल्या वेगवेगळ्या ठिकाणी. म्हणजे आग्राला किती टुरिस्ट आले तर 6.5 म्हणजे 6.5 लाख स्टुडंट आहे. कुठे आले, अमेरिकेचे. नंतर इंग्लिशचे कोणते येतं, 3,80,000 आग्र्याला आलेत, बरोबर ना. नंतर काय, फ्रेंचचे किती आले, 3,50,000 कुठे आले, आग्र्याला आले. नंतर ऑदरचे किती, 1,20,000 ते आग्र्याला आले. टोटल किती, 15 लाख आग्र्याला आले. सिंपल. दिल्लीला हे सर्व आले, चेन्नईला हे सर्व आले. असं त्यांनी डाटा दिलाय, जे टुरिस्ट वेगवेगळ्या सिटीमध्ये येतात इंडियाच्या वेगवेगळ्या ठिकाणावरून. कुठल्या ठिकाणावरून किती येतात त्याची डाटा दिलेला आहे. त्याच्या बेसवर आपल्याला वेगवेगळे क्वेश्चन सोडवायचे आहेत, म्हणजे फक्त 2च क्वेश्चन सोडवायचे आहेत. सिंपल क्वेश्चन असतात. DI MS सेटचे खूप अवघड नसतात. लक्षात घ्या, MS सेटचा DI सोडवणं म्हणजे एकदम लहान मुलाचा खेळ आहे. तुम्ही जर कन्सेप्च्युअली चालले इझिली सुटतील. तुम्ही फक्त म्हणू शकतो की एक डिप्रेशन गुण सोडवण्याचा प्रयत्न केला, सुटणार नाही आहे. आपल्या कोर्समध्ये इतक्या सोप्या पद्धतीने मी सर्व DI सांगितलेत की एक्झामला कुठलाही DI आला तर तुम्हाला ती 10 मार्क भेटणारच, 5 क्वेश्चन तुमची सुटणारच. इतक्या सोप्या पद्धतीने DI आपल्याला सोडवायचे असतात. आता पहिला क्वेश्चन काय म्हणते ते सोप्या भाषेत समजून घेऊया. व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ टोटल नंबर टुरिस्ट व्हिजिटिंग आग्रा, म्हणजे आग्राला भेट देणाऱ्या प्रवाशांची संख्या किती, पर्सेंटेजमध्ये विचारलंय. ठीक आहे. आता हे पहा, आग्रा कुठे, इथे. आग्राचे टोटल प्रवासी किती आहेत, 15 लाख, बरोबर. म्हणजे 15 लाख लोकांनी आग्र्याला व्हिजिट केलंय. मग 15 लाख कसे आहेत, तर काही अमेरिकेचे, तर काही इंग्लिशचे आहेत, काही फ्रेंचचे आहेत, काही ऑदरचे आहेत. असे टोटल मिळून 15 लाख यांनी आग्र्याला व्हिजिट केलंय. आता हे 15 लाख जे आहेत ना, हे किती पर्सेंट आहे आपल्याला काढायचं. कशी काढणार, या सर्वांची टोटल करणार यांची. या सर्वांमध्ये 15 लाख किती ते आपल्याला काढायचं. आता सोपं आहे पहा, 15 + 20 किती आले, 20 आणि 30 आणि 35, 35 + 10 किती आले, 45, 45 + 6 किती आले, 51, 51 + 6 किती आले, 57, 57 + 3 किती आले, 60, बरोबर. टोटल 60 आहे. 60 पैकी 15 म्हणजे किती हे आपल्याला काढायचं आहे. सिंपल आहे. 15/60 गुणिले 100 करणार, 0 गेला 0 गेला, इथं आला 1, मग 6 × 6 = 25. सिंपल.
मग आपलं जे आन्सर येईल 25%. ऑप्शन नंबर काय बी हा आपला करेक्ट येईल. सिम्पल आहे. तुम्हाला बघा एखाद्या सब्जेक्टमध्ये 10 मार्क असले बरोबर ना, मग ते 10 मार्क म्हणजे किती पर्सेंट हे तुम्ही काढता ना. किंवा तुम्ही म्हणले की मला 600 पैकी 200 मार्क पडले तर किती पर्सेंट झाले तुम्ही काढता. सिम्पल हे असंच आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला टोटल जे आहेत ते 60 लाख टुरिस्ट आले, त्याच्यापैकी आग्राला 15 लाख होते, मग ते किती पर्सेंट होते हेच काढायचं होतं. ते आले 25%. एकदम सोपा क्वेश्चन. त्यानंतर 32 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो ते पहा. विच टाईप ऑफ टुरिस्ट फाउंड मॅक्झिमम ॲट दिल्ली. म्हणजे दिल्लीमध्ये कुठल्या टाईपचे टुरिस्ट सर्वात जास्त आहे ते तुम्हाला विचारलंय. अहो दिलेलाच डाटा फक्त आपल्याला पाहिजे. दिल्ली पहा कुठे, ही दिल्ली. दिल्लीमध्ये कुठल्या टुरिस्ट सर्वात जास्त आहे. हे 8.2 आहे, 8.7 आहे, 2.7 आहे, 0.4 आहे. ऑल टोटल सोडून द्या, टोटलचं आहे ते. आता यामध्ये तुम्हाला म्हणलं की कुठली संख्या जास्त आहे, लहान मुलगा पण सांगाल 8.7 हे जास्त आहेत बरोबर ना. मग ऑप्शन नंबर काय इंग्लिश. हे पहा इंग्लिशचे सर्वात जास्त आहेत. ठीक आहे, 8.7 आहे दिल्लीमध्ये. हे फक्त 8.2 आहे, इंग्लिशच्या 8.7 आहेत, खूप जास्त आहेत. मग खूप जास्त कोणते आहेत इंग्लिशचे, म्हणजे इथं पण ऑप्शन नंबर बी करेक्ट. कळलं कसं काढलं. एकदम इझी क्वेश्चन आहेत का नाही, अवघड असं काही नाही आहे. सिम्पल वेने सुटतात, फक्त शांत डोक्याने सोडवायचे. आता 31 आणि 32 हे क्वेश्चन आपण सोडवले DI बेसवर. आता यानंतर पुन्हा एक DI पहा 34 आणि 33 नंबरच्या क्वेश्चनचा. तुम्हाला मी रिपीट करल. एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला 3 DI येतात. 2 क्वेश्चनचा 1 DI, पुन्हा 2 क्वेश्चनचा 1 DI आणि 1 क्वेश्चनचा 1 DI. टोटल असे 5 क्वेश्चन येतात. ठीक आहे, नेट एक्झामला 5 क्वेश्चनचा एकच DI असतो, सेटला 3 असतात आणि ते सोपे असतात. फक्त टाईम या ठिकाणी जास्त थोडा जातो, कारण सर्व क्वेश्चन तुम्हाला समजून घ्यावं लागतात, नंतर सोडवावं लागतात. आता 33 आणि 34 नंबरचा क्वेश्चन या DI बेसवर सोडायचं. या ठिकाणी काय म्हणले पहा, एक्सपेंडिचर दिलंय हाऊस कन्स्ट्रक्शनसाठी. ठीक आहे, किती लागतं सर्व एक्सपेंडिचर पर्सेंटेजमध्ये. लेबरसाठी 25% खर्च आहे, सिमेंटसाठी 30% खर्च आहे, स्टीलसाठी 15%, टिंबरसाठी 20% आणि मिसलिनियस ऑदर कुठला असेल तो 10% त्याच्यावर खर्च आहे. या सर्वांची टोटल केली तर 100 येते का पहा. 25 + 30 म्हणजे किती झाले 55. 55 + 15 म्हणजे 60 आणि 70, 80, 90, 100. टोटल किती येतात 100% येतात. पण ना कारण पर्सेंटेज टोटल 100 असतात, मग 100%चं क्लासिफिकेशन त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे वेगवेगळं. आता क्वेश्चन फर्स्ट काय म्हणतोय ते पहा. तर मराठीत नसतो. वरील सारणीमधील माहिती वर्तुळ चित्राच्या म्हणजेच पाय डायग्राम सहाय्याने दाखवायची आहे. मजुरी म्हणजेच काय, हे मजुरी म्हणजेच लेबर. या कलमासाठी असणाऱ्या वर्तुळाकृतीचा सेक्टर कोण किती अंशाचा असेल. म्हणजेच काय, हे 25% म्हणजे किती अंश हे तुम्हाला काढायचं. पाय चार्टमध्ये जर याचं आपल्याला दाखवायचं म्हणलं 25%, तर किती अंशाचा कोण होईल ते विचारलंय. सिम्पल साधं ट्रिक सांगाल. टोटल अंश किती असतात 360 असतात बरोबर ना. पाय डायग्राम म्हणजे अशी, या टोटल वर्तुळाचा आकार किती असतो 360 असतो. मग या ठिकाणी 360 टोटल अंश असतात आणि टोटल 100% किती असतात 100% असतात. मग आता 360 याला जर 100ने भागलं तर आपल्याला कळेल 1% म्हणजे किती. तर 1% म्हणजे 3.60 येईल बरं ना. फक्त काय करायचं 0 कट करायचे, इथं 0 द्यायचा, इथं पॉईंट द्यायचा, म्हणजे 3.60 म्हणजेच काय 3.6 येईल. मग एक तर पॉईंट क्लिअर झाला. 1% = 3.6. हा पॉईंट कळाला कसा, लक्षात घ्या. नाही कळालं ना फक्त पाठ करा. 1% अर्थ होतो अंशामध्ये 3.6. कशा पद्धतीने होतो ते एक्सप्लेन केलंय. टोटल पाय डायग्राम असते 360ची, टोटल पर्सेंटेज असतं 100. मग मी काढलं 1% किती व्हॅल्यू होती, 1% होती 3.60 अंश. म्हणजे 1%चं मिनिंग असतं 3.60 अंश. सिम्पल. आता तुम्हाला किती पर्सेंटचं काढायचं 25%चं, कारण त्यांनी काय म्हणलं पाय चार्टमध्ये 25%चं मिनिंग काय होईल जे लेबरचं आहे ते. मग आता 1% म्हणजे 3.60, मग 25% म्हणजे किती. तर तुम्ही काय करणार 25 गुणिले काय करणार 3.60 करणार किंवा 3.6 करणार. मग 25 गुणिले 3.6 जर केलं तर किती येईल 90. म्हणजेच ऑप्शन नंबर सी करेक्ट. लक्षात ठेवा बरं का, 1%चा अर्थ असतो 3.6 अंश. मग तुम्हाला 25%चं काढायचं, मग तुम्ही काय केलं 25 गुणिले 3.6 केलं, मग आलं 90 अंश. ऑप्शन नंबर सी करेक्ट. एकदम सोपा क्वेश्चन. त्यानंतर 34 नंबरचा क्वेश्चन. व्हॉट इज द रेशो ऑफ एक्सपेंडिचर ऑफ द आयटम सिमेंट अँड ब्रिक टू बी टोटल एक्सपेंडिचर ऑफ कन्स्ट्रक्शन हाऊस. म्हणजे हाऊस कन्स्ट्रक्शनसाठी जो टोटल खर्च आला आहे त्याच्या तुलनेत सिमेंट आणि ब्रिकचा खर्च किती याचा रेशो काढायला लावलेला आहे.
ठीक आहे, आपण काढूया, काहीच प्रॉब्लेम नाही. तरी पहा टोटल 100% आहे ते, बरोबर ना. 25 + 30 + 15 + 20 + 10 किती होतात टोटल 100%. या 100%मध्ये सिमेंट आणि ब्रिक्स किती येतं 30%. मग हेच काढायचं तुम्हाला, 30% आणि 100%चा रेशो काय होईल, मग काय होईल 30 आणि 100 यांचा रेशो काढायचं म्हणलं तर 0 कट झाला, हा 0 कट झाला, काय राहिलं 3 × 10, बरं ना. हे 30 ॲज इट इज घेतली इथे. आणि टोटल पर्सेंटेजबद्दल विचारलं ना त्यांनी, हे पहा इथे काय सिमेंट आणि विटा, सिमेंट आणि विटा किती तर 30%. या कलमासाठी झालेल्या खर्चाचे, घराच्या बांधकामासाठी झालेल्या एकूण काय म्हणलं, एकूण खर्चाशी गुणोत्तर काय असेल. एकूण खर्च किती आहे 100%चा आहे, कारण या सर्वांची टोटल 100% होते. एकूण खर्च 100% आहे तो लिहिला. फक्त सिमेंट आणि ब्रिक्सचा किती आहे 30%, हे पहा 30% दिलेला आहे तो लिहिला. मग यांचं गुणोत्तर काढलं, हा 0 कट झाला, हा 0 कट झाला, राहिला काय 3 आणि 10. मग 3 × 10 कुठे आहे का ऑप्शनमध्ये चेक करूया. येस आहे, ऑप्शन नंबर डी आपला करेक्ट आहे. सिंपल क्वेश्चन, आय होप कळाला असेल. ठीक आहे, तर ऑप्शन नंबर डी हा करेक्ट. आता नेक्स्ट क्वेश्चन 35 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतोय ते पहा. मराठीत नसतो, पुढील एक्स आणि वाय बिंदू एक्स आणि वाय प्रतलावर रेखाटले व सलगचे बिंदू नितळ म्हणजेच काय स्मूथ वक्रांनी जोडले तर कुठल्या प्रकारचा ग्राफ तयार होईल हे आपल्याला ओळखायचं आहे. या ठिकाणी वेगवेगळे ग्राफ दिलेत, कुठला ग्राफ तयार होऊ शकतो हे आपल्याला या एक्स आणि वायला ग्राफिकल वेनी मांडून आपल्याला ओळखायचं आहे. आता या ठिकाणी मी ग्राफ डायरेक्टली आखतो पहा. फॉर एक्झाम्पल हे असं आहे, बरोबर ना. मग आता इकडं खाली जो असतो तो असतो एक्स, वरती जो असतो तो असतो वाय. सिंपल. आता एक्सच्या व्हॅल्यू आपण लिहून काढूया. इथे लिहूया पहा, एक हे पहा एक्सचा 1 आहे ना, हा 1 इथे लिहिला, नंतर काय 2, नंतर काय 3, नंतर 4, नंतर 5. ह्याच्या व्हॅल्यू आहेत पहा 1 2 3 4 5. त्या एक्सवर मी दाखवल्या कारण एक्समध्ये त्यांनी दिलेल्या आहेत. सिमिलरली वायच्या पण व्हॅल्यू दिलेल्या आहेत. वायच्या कडून आहेत 12 पासून, आपण 10 पासून मांडूया. फॉर एक्झाम्पल 10, नंतर 15, त्यानंतर 20, त्यानंतर 25, त्यानंतर 30, त्यानंतर 35, त्यानंतर 40, त्यानंतर 45, त्यानंतर 50, त्यानंतर 55 आणि त्यानंतर 60. फॉर एक्झाम्पल अशा वेळी आपण या व्हॅल्यू मांडल्या. आता या व्हॅल्यूंचा आपल्याला ग्राफ काढायचा. सर्वात प्रथम 1 आहे पहा, 1ला किती आहे हे पहा 1 इथे, 1ला किती आहे 60 आहे, मग 60चा डॉट इथे आला. त्यानंतर 2, 2ला किती आहे 30, मग इथे 2 आहे, 2चा 30 कुठे इथे पहा, हा डॉट इथे आला. ठीक आहे, 30च्या समोर. त्यानंतर 3 आहे, 3ला कुठे 20, हे 3 आहे, 3ला 20 आहे म्हणजे डॉट इथे आला पहा असा. ठीक आहे, 20च्या समोर. त्यानंतर 4, 4ला किती आहे 15, हा 4 इथे, 15 कुठे आला इथे आला, बरोबर. त्यानंतर 5, 5ला किती आहे 12, 12 कुठे आला इथे आला, 5च्या वरती आणि 12च्या इतिहासाचा 12 आहे ना असा, बरोबर बरोबर. आता यांचाच ग्राफ आपण थोडंसं स्मूथ लाईननी जोडून घेतला असा, तर ग्राफ कुठला तयार होतो ते आपल्याला ओळखायला लावलंय. ठीक आहे, या ठिकाणी काय म्हणजे स्मूथ वेने आपण जोडला तर हा जो ग्राफ तयार होतो या ग्राफला आपण हायपरबोला असं म्हणतो. ठीक आहे, म्हणून ऑप्शन नंबर सी हा आपला करेक्ट आहे. ग्राफ काढायचा आता जे विद्यार्थी सायन्सचे असतील त्यांना इझिली जमल, ज्यांनी ग्राफिकल प्रेझेंटेशन कधी केलेलंच नाही त्यांना कदाचित हा क्वेश्चन जमला नसता. ठीक आहे, तर गाईज आजच्या लेसनमध्ये आपण सर्व प्रिव्हियस इयरचे DI आणि मॅथचे क्वेश्चन ॲड केलेले आहेत. रिपीट कराल 2019 पासून 2024 पर्यंत जे पण पेपर झालेले होते त्या पेपरचं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. त्या एक्सप्लेनेशनच्याच क्लिप आपण या ठिकाणी या लेसनमध्ये ॲड केल्यात. या लेसनमध्ये फक्त DI आणि मॅथच्या क्लिप आपण ॲड केल्या, कारण अनेक विद्यार्थ्यांना फक्त या संदर्भात लेसन हवे असतात म्हणून आपण हे सेपरेटली तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. ठीक आहे, तर एक्झाम आपला जवळ आलेला आहे, प्रॉपर वेने अभ्यास करा. प्रिव्हियस इयरचे पेपर सोडून जाच, कुठलाही पेपर मिस करू नका. मॅथ आणि DI संदर्भात आता प्रॉब्लेमला प्रॅक्टिससाठी तुम्ही यूज करू शकता. डेमो पेपर पण आपण प्रोव्हाइड करत आहोत, ते पण प्रॅक्टिससाठी तुम्ही जॉईन करू शकता. डेमो पेपर संदर्भात, प्रॅक्टिस सेट संदर्भात तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर आपला व्हॉट्सअप नंबर आहे 90 11 36 20 82. या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून डेमो पेपर संदर्भात तुम्ही इन्फॉर्मेशन मिळवू शकता. त्यामध्ये तुम्हाला डेमो पेपर प्रोव्हाइड केले जातात विथ डिटेल एक्सप्लेनेशन. जसं आपला ओरिजिनल पेपर असतो त्याचप्रमाणे आपण प्रॅक्टिस सेट तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत. ठीक आहे, त्याची इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा पेपर 1 संदर्भात डिटेल कोर्स तुम्हाला नेक्स्ट इयरसाठी जॉईन करायचं असेल तर या नंबरला मेसेज करायला विसरू नका. ठीक आहे, फक्त व्हॉट्सअप मेसेज या ठिकाणी अलाउड आहे. आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.